So here we go. National anthem Vasali finally. So all the best. Satpurush Wagurme and Royal Warriors Karkond. 12th man, please come in combox. 12th man of Satpurush and 12th man of Royal Warriors Karkond. सो हे पळयता तुमी 44 योद्धा आयच्या सेमी फायनलीचे. भूमिका 11 काणकेच्यान येता 50 किलोमीटर पयस. रॉयल वॉरियर्स काणकोणच्यान येता 68 किलोमीटर पयस. शान स्ट्रायकर वाडेच्यान येता 45 किलोमीटर पयस. आणि सगळ्यात लागची टीम म्हणटा ती सत्पुरुष वागुर्मे येता 9 किलोमीटर पासून. सो पयली सेमी फायनल जाता सत्पुरुष फ्रॉम वागुर्मे आणि रॉयल वॉरियर्स फ्रॉम काणकोण. काल काणकोणचो व्हडलो मेळ येयल्लो सपोर्टिंगाक आणि खुश जावन जाले गेले कारण पावली सेमी फायनल ही टीम. 12th मॅन ऑफ बोथ द टीम्स. देव बरें करूं आमचे झडपी उमाकांत गावडे सर, त्याच बरोबर सरपंच बाय अस्मिता गावडे. चड देव बरें करूं म्हणटा तुमकां. आणि अवघ्या काय थोड्याच वेळान पयल्या सेमी फायनलीक सुरवात जाता. सो प्रायज स्टँडाचेर एक दवरला बॉक्स आणि एका डब्यान चिटयो दवरल्या आणि दवरला पेन. तुम्ही तुमचो मोबायल नंबर बरोवन चिटयेन त्या बॉक्सान घाला आणि सांजचे मेळटले तुमकां मेगा प्रायज. कोणीय बरयता, पानपरागाच्या मेंबरांनी सुद्दां बरयता कारण नशिबाचो खेळ. तुमकां लागा तो आमकां उमेद. सो ते पेन आसा, ते कागदाचो कुडको आसा, मोबायल नंबर तुमचो बरया आनी त्या बॉक्सान घाला. पूण हांगा तूं आसतलो सांजचो जाल्यार तूं घाल नंबर कारण आमचो टायम वेस्ट करूं नाका. सो जे खेळपाक गेले तांकां आयज प्रायजां आसा, पूण खेळ पळोवपाक गेल्या तांकांय बी प्रायजां मेळटली. रॉयल वॉरियर्स काणकोण, प्लीज सेंड युअर 12th मॅन. So after winning the toss, Satpurush have decided to field first. So Royal captain, please send your 12th man. सो तुमकां कॅपां दिल्या पानपराग क्रिकेटर्सान. तुमकां प्रत्येक टिमीक कॅपां दिल्या. कंपल्सरी तुका ते कॅप घालचे पडटले. जर तूं दुसरे कॅप तुका घालपाक मेळचें ना, तुवें बेश्टो आमच्या कॅपाचेर रावचो पडटलो. सो सगळ्यांक एकदा परत विनंती करता, प्रायज आसा खेळ पळोवपाक येयला तांकां लागून जो प्रायज स्टँड आसा थंय एक आमी पेपर दवरला, पेन दवरला आणि बॉक्स दवरला. त्या पेपराचेर तूं तुजो मोबायल नंबर घाल. नांव घालपाची गरज ना, मोबायल घाल आणि उडय त्या बॉक्सान. सांजची फायनलीची एक इनिंग जातकूच आमी काडटले नंबर, डायल करतले, रिंग वयतली, तुवें हॅलो म्हणचो पडटलो आणि तूं जाय पडटलो हांगा. सो सत्पुरुष आणि रॉयल वॉरियर्स काणकोण यांच्या भितर पहिली सेमी फायनल जाता. दिस इज द 8th एडिशन ऑफ पानपराग क्रिकेटर्स पंचायत लेवल अँड म्युनिसिपालिटी लेवल टुर्नामेंट. अँड विनर्स विल गेट 1,55,555 and runners will get 1,11,101 along with a trophy. Semi-finalists will get 25,555 with trophy and best bowler will get a bicycle with gear worth rupees 15,000. Best batsman will get a cycle with gear worth rupees 15,000 and man of the series will get a cycle with gear worth rupees 18,000. So शेवटचो दिवस, 5वा दिवस आणि क्रिकेटचो उत्सव, क्रिकेटचो महोत्सव घडटा या पंचायतीच्या ग्राउंडार, विलेज पंचायत उसगाव गंजे. सो 12th मॅन ऑफ बोथ द टीम्स,
वेलकम अँड थँक्यू. सो आयची फर्स्ट सेमीफायनल सुरू जाता आणि कॉमेंट्री करपाक येता सिनियर मोस्ट कॉमेंटेटर सर. सो फाटल्या वर्सा 2 दीस आमच्यावर कॉमेंट्री करपाक आयज कॉम बॉक्स पॉवर पॅक फूल फोर्सान आयज कॉम बॉक्स आसा 5 कॉमेंट्रेटर आसा. सो सिनियर आसा आमच्या बरोबर अशोक नाईक सर. त्याच्या उपरांत आसा बादल चौधरी. त्याच्या उपरांत आसा प्रदीप देऊलकर. त्याच्या उपरांत आसा सुमित कालसेकर आणि हांव अजय बागकर. सो पॉवर पॅक कॉम बॉक्स. सो पहिली सेमीफायनल आणि सुरू करता कॉमेंट्री प्रदीप देऊलकर. स्वागत आहे तुमचं. हॅलो. धन्यवाद सन्मान श्री अजय बागकर. आज 10 एप्रिल रामनवमी उत्सव आणि त्या रामनवमी उत्सवानिमित्त आपल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा या उसगावच्या मैदानावरती मनपूर्वक नमस्कार. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. सत्पुरुष वाघुर्मे विपक्ष रॉयल वॉरियर्स कानकोन या दोन संघादरम्यान नाणेफेक सुदैवी ठरतोय. सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघ आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेताना दिसतोय. फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती साईश कामत त्याच्या साथीला अभय पागे. तर पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे ते आमिर गडेकर हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. पहिलं चेंडू एका अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसलं. ते फलंदाजाला सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला आणि 2 सलामीवीर आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं प्रारंभीचं षटक पंचांच्या डाव्या साईडने थेट कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात होताना दिसते ती आमिर याची. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी सुरेख चेंडूला दिशा दिली जाते. शॉर्ट पॉइंटला शतरक्षण होताना दिसत आहे आणि अजूनही खातं उघडणं बाकी ते उजव्या हाताचा फलंदाज अभय पागे. 2 चेंडू एका अचूक टप्प्यावरती फेकले जात आहेत गोलंदाजाकडनं. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूपासून अतिशय लेंथ आणि लाईन सुरेख पकडताना दिसतोय आपल्या गोलंदाजीवरती. प्रतिस्पर्धी संघाला सलामीवीर फलंदाजाला शांत ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय तो आमिर नावाचा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट एंडने. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. अर्थात पॉपिन क्रीजचं उल्लंघन होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने धावांचा श्री गणेशा आरंभ होताना दिसतोय तो रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघासाठी. यावेळी मात्र प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल तो साईश कामत नावाचा फलंदाज ज्याला फ्री हिटची संधी नक्कीच मिळेल या चेंडूवरती. अति जोशामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आमिर याचा. तिसऱ्या चेंडूवरती पॉपिन क्रीजचं उल्लंघन झालं आणि परिणामी प्रतिस्पर्धी संघाला 9च्या स्वरूपात एकेरी धावून काढलेली एकेरी धाव अशा 2 धावा मिळताना दिसत आहेत. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा. पहिलं प्रारंभीचं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. आमिर नावाचा गोलंदाज. तर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने साईश कामत डावकर हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. यावेळी बॅटची लिडिंग एज
शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुरेख झेल टिपला जातोय, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने सुदैवी ठरताना दिसतोय तो साईश कामत नावाचा फलंदाज. मोठा फटका खेळायचा हा मनोबल इरादा, मात्र तो असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतोय फ्री हिटचा चेंडू. एक इरादा होता मोठा फटका खेळायचा, मात्र तो असफल ठरला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुरेख झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र. यावेळी सुरेख चेंडू, सुरेख फटका म्हणावा लागेल. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी. चौकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती नाममात्र 6 धावा. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळत आहे. डावकर हाताचा फलंदाज साईश कामत चौकराच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. तो रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला सलामीची विनीची आघाडीची जोडी, ज्या जोडीवरती बऱ्याच आशा अपेक्षा अवलंबून असतील कानकोन क्रिकेट संघाच्या, तर आरंभाचं हे षटक आमिर हाताळताना दिसतोय. यावेळी शॉर्ट स्कोर लेगला शतरक्षण होते, परती होते नॉन स्ट्रायकांच्या दिशेने. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या नाममात्र 7 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघ या मैदानावरती. एक महत्त्वपूर्ण सामना, सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. इथून संधी नसेल, जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतनं गाशा गुंडाळावं लागेल आणि कुठच्या संघाचा प्रवास हा अंतिम फेरीपर्यंत चालू राहील आणि कुठच्या संघाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल. यावेळी मधल्या शिवरचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही नाममात्र 13 धावा धावफलकावरती. बिनबाद एक दमदार आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हरल्यानंतर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाची डाव्या उजव्या हाताची जोडगोळी साईश कामत, त्याच्या साथीला फलंदाज अभय पागी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे, ज्या जोडीवरती बऱ्याच अशा अपेक्षा अवलंबून असतील. किती धावांचा डोंगर मनोरा हा रचला जाईल या जोडीवरती भरपूर काही आपल्याला सांगून जाईल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय. प्रमोद तारी यावेळी सज्ज होताना दिसतोय. थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं तर स्ट्राईक एंडवरती आपल्याला डावखऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळेल, तो साईश कामत नावाचा फलंदाज. एका चौकाराच्या साह्याने फलंदाजी साकारताना दिसतोय, तर त्याला सुरेख साथ देतोय त्याचा सलामीवीर आघाडीचा शिलेदार तो अभय पागे नावाचा फलंदाज. अभय पागे वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय, तर त्याचा संघ साथीदार साईश कामत हा मात्र 5 धावांवरती खेळताना दिसतोय. एक अतिरिक्त धाव म्हणजे सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा बिनबाद धावफलकावरती. प्रमोद यावेळी सज्ज होताना दिसतोय. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगळत येतोय डीप लॉंगन पर्यंत. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. फेकी होतंय गोलंदाज याच्या हातामध्ये आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 14 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिलं प्रारंभीचं षटक आमिरने हाताळलं होतं, तब्बल 13 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. प्रमोद तारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं. नाणेफेक सुदैवी ठरला. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावा संख्येवर रोखावं हा मनोमल इरादा वाघुर्मे क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय. मात्र हा निर्णय यशस्वी ठरेल का हे पाहावं लागेल. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षक याच्याजवळ कुठचीही सुसंधी नव्हती. जमिनीला घरंगट डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने 4 धावा पाहायला मिळत आहेत. सुरेख प्लेसमेंट पाहायला मिळत आहे ती फलंदाजाची आणि चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर 18 धावा बिनबाद धावफलकावरती. अतिशय सुरेख सलामी म्हणावी लागेल. अभय पागी त्याच्या साथीला साईश कामत ही डाव्या उजव्या हाताची जोडी, ज्या जोडीवरती बऱ्याच अशा अपेक्षा ह्या अवलंबून असतील रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाच्या.
मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा अचूक ठरवायचा की फलंदाजी करणारा कानकोन क्रिकेट संघ या निर्णयाला दुजोरा देईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांच्या डाव्या साईडने थेट कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं प्रमोद तारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. त्या प्रमोद तारीला कंबर कसावी लागेल. समोर आक्रमक शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय तो अभय पागे. यावेळी उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी डाव्या यष्टीवर मारा पाहायला मिळतोय. चेंडू यष्टीरक्षकाला चकवा देतोय. धाव घ्यायची या द्विधा मनस्थितीमध्ये साईश कामत पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकिंगवरती परतताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं समजलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते 19 धावा बिनबाद धावफलकावरती. एक मोठा सामना सेमीफायनलचा. इथून हरलेल्या संघाला संधी नसेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू पहिला, यानंतरचा अगोदरचा चेंडू डाव्या यष्टीवरचा सुरेख वरती म्हणावी लागेल. प्रमोद याची लेंथ आणि लाईन या चेंडूवरती सुरेख पाहायला मिळाले. अर्थात फलंदाजाकडनं आक्रमण होईल या इराद्याने फलंदाजांपासून बचाव करायचा हा इरादा गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. तो प्रमोद तारी षटक क्रमांक 2 सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं प्रमोद हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी सुरेश फटका म्हणावा लागेल. जमलेला घरंग डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. निर्णायक एकेरी धाव निघते ती रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 20 धावा धावफलकावरती बिनबाद. 20 धावांची भागीदारी पाहायला मिळते ती या दोन सलामीवीरांमध्ये. म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज अभय पागे, त्याच्या साथीला डावकर हाताचा फलंदाज साईश कामत. डाव्या उजव्या हाताची जोडी अथवा शतरक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय. कारण डावकर हाताच्या फलंदाजाला शतरक्षणाची व्यूहरचना ही बदलावी लागते ती प्रमोद तारी या गोलंदाजाला. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी थोडासा आउटस्विंग होणारा चेंडू. सुरेख फटका. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थोडासा शॉर्ट प्लेन पदीचा चेंडू मिळतोय. त्याच्यावरती हात खोलण्याची सुसंधी मिळते ती साईश कामतला. आणि षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते 26 धावा बिनबाद धावफलकावरती. संयमी फलंदाजी झाल्यानंतर हळूहळू आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय साईश कामतचा. तर त्याला सुरेख साथ देतोय उजव्या हाताचा आघाडीचा शिलेदार तो अभय पागे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा प्रमोद पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. याही वेळी सुरेख ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय साईश कामत याच्या बॅटमनना. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 32 धावा धावफलकावरती बिनबाद. ही आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजांचं मनोबल उंचावणारे फटके आपल्याला पाहायला मिळाले. डीप लॉंग ऑफला साईश कामत याच्या बॅटमनना 2 मोठे फटके. त्यानंतर डीप मिड विकेटच्या दिशेने अभय पागे याच्या बॅटमनना गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. एक सुरुवातीला संयमी त्यानंतर संयमातना एक आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय तो फलंदाजांचा. पंचांचा इशारा येतोय अर्थात सन्मान श्री वामन मयेकर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक त्याचा निर्वाळा देताना दिसत आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आणि हे जोखीमग्रस्त षटक सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. अखेरच्या क्षणी गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जातंय. 900 नाईक हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. प्रारंभीची 2 षटकं महागडी ठरतायत. आतापर्यंत सांघिक धावसंख्या धावफलकावर 32 धावा बिनबाद. ही एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल नाणेफेक हरल्यानंतर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाची. सेमीफायनलचा एक मोठा सामना, ज्या सामन्यामध्ये कुठच्याही संघाला हारणं पसंत नसणार आहे. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सामर्थ्यपणाला लावावं लागेल. रक्ताचं पाणी करावं लागेल मैदानावरती. कारण जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतला गाशा गुंडाळावं लागेल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने 900 नाईक सज्ज होताना दिसतोय. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला शतरक्षण होताना दिसतंय 30 यार्ड सर्कलमध्ये. एकेरी धाव मिळते अभय पागेसाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते नेल्सन फिगरवरती 33 धावा बिनबाद धावफलकावरती.
षटक क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं नवसो नाईक गोलंदाजीची सुरुवात करताना दिसतोय. प्रारंभीची 2 षटकं महागडी ठरल्यानंतर एका अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करणं हे नितांत गरजेचं क्रमप्राप्त सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाला. अन्यथा जी जमलेली जोडी, जी भागीदारी रचली जाते त्या भागीदारीला छेद देणं हे सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाच्या दृष्टीने क्रमप्राप्त असेल. मात्र गोलंदाजांना कंबर कसावी लागेल, फलंदाजांना वेसन घालावी लागेल, अन्यथा फलंदाज वरचढ ठरल्याशिवाय राहणार नाही या मैदानावरती. डावखुराताचा फलंदाज साईश कामत यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने, त्या साईश कामतला रणनीती बदलली जात आहे. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय नवसो नाईक नावाचा गोलंदाज. 33 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघ आतापर्यंत दमदार सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. जमलेला घरंगळत येतोय, डीप लॉंग पर्यंत प्रवास करतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या चेंडूवरती ताबा मिळवला जातोय क्षेत्ररक्षक याच्याकडनं. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाल्यानंतर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 34 धावा धावफलकावरती बिनबाद. षटक क्रमांक 3 सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं गोलंदाज नवसो नाईक हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघांना हात खोलण्याची कुठचीही संधी दिली जात नाही. यावेळी सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय, चेंडू येतोय डीप लॉंग पर्यंत, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 35 धावा बिनबाद धावफलकावरती. प्रारंभीची 2 षटकं महागडी ठरल्यानंतर एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागतोय रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाकडनं. दोन्ही फलंदाज आपल्या मैदानावरती पाय स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक मॅरेथॉन खेळी साकारायची एका बाजूने हा मनोमल इरादा फलंदाजांचा. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना, अर्थात साईश कामत. ज्या साईश कामतच्या बॅटमनना 2 गगनचुंबी षटकार आपण पाहिले, त्या साईश कामतला यावेळी शांत ठेवण्यात यशस्वी ठरतोय तो उजव्या हाताचा गोलंदाज सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाचा नवसो नाईक. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू, क्षेत्ररक्षक यांच्याजवळ कुठचीही सुसंधी नव्हती, चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. साईश कामतला हात खोलण्याची संधी मिळते आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय. 4 धावेने सांघिक धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद. अजूनही पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघ. गोलंदाजांना कंबर कसावी लागेल, एका अचूक लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करणं हे क्रमप्राप्त ते नवसो नाईक या गोलंदाजाला. कारण फलंदाज पाहिलं तर हळूहळू आपले पाय स्थिरस्थावर करताना दिसत आहेत या मैदानावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकेरी निर्णायक धाव मिळत आहे साईश कामतसाठी. तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 40 धावा धावफलकावरती. प्रारंभीची 3 षटकं समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही 40 धावा बिनबाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला. तर सुदैवी नाणेफेक जिंकला होता सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं, प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखायचा हा मनोमल इरादा. मात्र 3 षटकं पाहिली तर आघाडी घेताना दिसतोय तो रॉयल वॉरियर्स कानकोनचा क्रिकेट संघ. 40 धावा 18 चेंडूंवरती 40 धावा जमवताना दिसतोय. 40 धावांची भागीदारी, डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी पाहायला मिळते रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाची. अभय पागी, त्याच्या साथीला साईश कामत. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल जी कर्णधाराने जबाबदारी दिली होती साईश कामत अभय पागीवरती. ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. ज्या ज्यावेळी खराब चेंडू मिळतोय त्या त्यावेळी प्रहार करायचा, चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यायचा, ही रणनीती आतापर्यंत सफल ठरताना दिसत आहे रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाची. उर्वरित 5 षटकं म्हणजे अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 5 षटकावरती गोलंदाजांना कंबर कसावी लागेल, फलंदाजांना शांत ठेवावं लागेल, अन्यथा 8 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करण्याचा मानस हा असेल रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाचा.
गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक हाताळलं जात आहे. अर्थात मिस्टर विराज नाईक गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. पानपराग उसगाव आयोजित भव्य दिव्य पंचायत लेवल ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ज्या गोवा राज्यामध्ये पानपराग क्रिकेट स्पर्धा ही आतुरतेने त्याची वाट पाहिली जाते. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि या स्पर्धेचं 8वं पर्व सलग दुसऱ्या वर्षी मला संधी मिळते समालोचन करण्यासाठी. अशोक नाईक आणि बादल चौधरी यांचं मी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक रत्नाकर प्रभू यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करतोय. योगीराज नाईक सज्ज होतोय पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती चेंडू टोलवला जातोय डीप लॉंग अप पर्यंत. साईश कामत त्याच्या बॅटमधनं निघतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती बिनबाद. एक आश्वासक दमदार सुरुवात म्हणावी लागेल या दोन सलामीवीरांची. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी पण आतापर्यंत मैदानावरती सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत. आपले पाय हळूहळू स्थिरस्थावर करण्याचा या मैदानावरती ठाण मांडून उभे राहण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. साईश कामत त्याच्या साथीला अभय पागे. यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने योगीराज सज्ज होताना दिसतोय. यावेळी फटका मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय तो योगीराज नाईक नावाचा गोलंदाज आणि पहिला हादरा बसतोय. एक मोठा मासा गळाला लागतोय. रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाचा अभय पागेची खेळी समाप्त होताना दिसतोय. एक दमदार सुरुवात दिल्यानंतर मात्र निराश आणि हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करण्याचा मानस होता अभय पागेचा. मात्र फटका मिस टाइम झाला आणि सुरेख झील टिपला गेला. शतरक्षकाने मात्र कुठचीही चूक केली नाही आणि त्या शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि पहिला हादरा रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकावरती योगीराज नाईक आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. ज्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघ या मैदानावरती संघर्ष करत होता त्या संघर्षाला कुठेतरी यश येताना आपल्याला पाहायला मिळालं. 41 धावा धावफलकावरती नाणेफेक सुदैवी ठरल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाचा. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवरती रोखावं हा मनोमल इरादा होता. मात्र बघावं लागेल 8 षटकांमध्ये किती धावांवरती रोखले जाईल ते रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला. अर्थात नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. नंबर 3 वरती नरेश नाईक नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्ट्राईक एंडच्या दिशेने. योगेश नाईक यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू लॉफ्ट शॉट पाहायला मिळतोय. डीप कव्हरला चेंडू जातोय. चेंडूची परती होईपर्यंत चेंडूची परती विलंबाने होते आणि एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 43 धावा एका गडेच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 योगीराज नाईक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं एक सफलता मिळवून देतोय. उत्साहाचं वातावरण या संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे आणि पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी पॉईंट शॉर्ट पॉईंटला शतरक्षण होतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक दर्जेदार गोलंदाजी, किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी योगीराज नाईक या गोलंदाजाची पाहायला मिळतंय. प्रारंभीची 2 षटकं महागडी ठरल्यानंतर सुरेख वरती म्हणावी लागेल ती सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडनं. यावेळी उजव्या इष्टीवरती शपल होतोय. चेंडू टोलवला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख शतरक्षण होतंय. परती होतंय स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. ती या चेंडूवरती एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 44 धावा एका गडेच्या मोबदल्यात. 3 षटकं धावांची लयलूट. त्यानंतर योगीराज नाईक मात्र धावांवरती अंकुश लावताना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघांना मात्र कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न मानस त्याचा पाहायला मिळतोय. जी पहिली 2 षटकं ज्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट केली होती साईश कामत त्याच्या साथीला अभय पागे आणि त्यानंतर मात्र योगीराज नाईक ज्या गोलंदाजाची या गोलंदाजीवरती वर्णी लागली आणि पहिला हादरा कानकोन क्रिकेट संघाला.
यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने सुरेख शतरक्षण होतंय. चेंडूची परती स्ट्राईक एंडच्या दिशेने सुरेख फेकी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 45 धावा 4 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर रॉयल वॉरियर्स काणकोण क्रिकेट संघ 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही 4 षटकं निम्मा षटकांचा खेळ बाकी आणि किती धावांचं योगदान या फलंदाजांकडनं दिलं जाईल, किती धावांचा डोंगर मानस उभा करेल काणकोण क्रिकेट संघ हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक हिंदीचा बुलंद आणि रेडिओ आवाज सन्मान्य श्री अशोकजी नाईक मायक्रोफोनवरती येत आहेत. तर मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. हॅलो 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 नमस्कार. धन्यवाद प्रदीप देवलकर. 4 ओवर का खेल समाप्त हुआ, आधे ओवर समाप्त हुए. एक बढ़िया शुरुआत रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम की. टॉस जीता सतपुरुष वागुर में क्रिकेट टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला. आज थोड़ा सा अगर मैं वातावरण के क्लाइमेट की बात करूंगा, आसमान में थोड़े से बादल छाए हुए, सूरज की रोशनी आज बिल्कुल गुम हो चुकी है मैदान पर. अभय पागी ने एक बिल्कुल अच्छी शुरुआत की मैदान पर, 14 रन बनाए. और आज आसमान में बादल और कमेंट्री बॉक्स में भी हमारे बादल आ चुके हैं. एक चौका एक छक्का, बल्लेबाजी में अभय पागी 14 रन. और सामने से मैं तारीफ करूंगा जो कि सईश कामत की. बिल्कुल एक बढ़िया क्रिकेट, लेदर क्रिकेट मैदान पर दिखाई दे रहा. बिल्कुल एक जो कि बढ़िया बल्ले के बीचों बीच कवर ड्राइव का शॉट, लेफ्ट शॉट ये देखने को मिल रहे हैं. गेंदबाजी में परिवर्तन, 900 नाइक उर्फ भाई गेंदबाजी के मोर्चे पर. कल के हीरो, पिछले मैच में कल के शाम के दौर में बेहतरीन गेंदबाजी की थी 900 नाइक ने. राउंड विकेट राइट आर्म अपने बॉलिंग बार पर, कॉमेंट्री बॉक्स की ओर से. और बढ़िया शॉट बॉलर के ऊपर से मस्तक पे दस्तक. कमेंट्री बॉक्स में बिल्कुल गेंद आती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. बहुत ही बढ़िया शॉट इस बार. ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर आप यूट्यूब पर ये बिल्कुल जो कि इस बल्लेबाजी को देख सकते हैं किस तरह से खेल रहे हैं ये खिलाड़ी. आज भारी संख्या में दर्शक इस टूर्नामेंट की. अगर इस विकेट की बात की जाए, पहला जो कि शुरू में 4 दिन में 5 ओवर का 6 ओवर के मुकाबले रहे, 112 का टोटल हाईएस्ट टोटल था, 102 का टोटल हाईएस्ट टोटल था और 80 रन इस मैदान पर चेस हुए पर देखे है. तो एक बड़ा टोटल बनाना पड़ेगा मैदान पर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम को. ऑप्टम से बाहर इस बार वाइड बॉल का इशारा. 1 रन और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में वाइड बॉल के साथ. और इस 1 रन के साथ रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए, 1 विकेट पर 50 रन. इस टूर्नामेंट में 2 बल्लेबाज 49 रन पर आउट हो चुके हैं. अब तक अर्धशतक नहीं बना है. उल्लास प्रभु हमारे साथ पूरी जानकारी देते हुए स्कोरिंग के साथ. और फुल टॉस गेंद ऑफ स्टंप से छोड़कर निकलती हुई गेंद इस बार सफल हुए थे ज्यादा थोड़ा और इसीलिए अंपायर ने बिल्कुल सही गेंद ठहराया. गेंद चली गई विकेट के पर चंदन नाइक के हाथों में. इस टूर्नामेंट में चंदन नाइक का बल्ला नहीं बोला है. आज वक्त आ चुका है सेमीफाइनल का मुकाबले का. काफी नजरें होगी सभी दर्शकों की, उनकी टीम की, उनके सपोर्टरों की चंदन नाइक की बल्लेबाजी पर. उन्हीं के साथ 900 आज खेमे में यतीन उनको भी शामिल किया है और वैभव वागुरमेकर ने बिल्कुल शानदार बल्लेबाजी की है. तो फिलहाल स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ, 50 रन 1 विकेट पर. खेल चलता हुआ 5वें ओवर का. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सईश कामत. खुद के व्यक्तिगत 30 रन पर बल्लेबाजी करते हुए अब तक 2 छक्के 3 चौके. और अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद. कल के दिन में भी इन्होंने बिल्कुल बढ़िया गेंदबाजी की थी. यॉर्कर लेन की ज्यादा गेंदें देखने को मिली थी और वही गेंद पिछली गेंद बल्लेबाज को बिल्कुल जो कि कोई मौका नहीं दिया बड़े शॉट के लिए. और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. लेफ्ट हैंडर बल्लेबाज ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक डीप स्क्वायर लेग पर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, एक
एक्स्ट्रा कवर पर, एक कवर पॉइंट पर और एक शॉर्ट टर्नमैन पर। यह फील्डिंग की जमावट। और सामने उड़ाया, देखना होगा मौका बनता है या नहीं, लेकिन गेंद बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में, एक नजाकत भरा शॉट, गेंद सीमारेखा से बाहर, 6 रन के लिए। बहुत ही शानदार बल्लेबाजी, जब जब मौका मिला इस बल्लेबाज को बिल्कुल बड़े शॉट तब्दील कर रहा है। ओवरपेज गेंद मिली, स्लॉट में गेंद मिली और सामने एक बिल्कुल जो कि लेदर क्रिकेट का शॉट सामने उड़ाया बॉलर के ऊपर से, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में। शानदार शॉट, 6 रन के लिए साइश कामत के बल्ले से निकलता हुआ। खुद के व्यक्तिगत 46 रन पर बल्लेबाजी करते हुए एक शानदार बल्लेबाजी मैदान पर। क्या देखने वाली बात होगी, टूर्नामेंट का पहला अर्धशतक। इस बार थोड़े से भीतरी किनारा लगा, गेंद चली गई ऑन साइड पर, मिड विकेट पर पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे, थ्रो विकेट कीपर के हाथों में, लेकिन सुरक्षित दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज पर। खुद के व्यक्तिगत 38 रन पर साइश कामत बल्लेबाजी करते हुए और 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। खेल चलता हुआ मैदान पर 5वें ओवर का और टोटल स्कोर 58, लॉस ऑफ 1 विकेट। 8 ओवर का मैच है, सेमीफाइनल का मैच है। 110-115 के आसपास का टोटल बनाना चाहिए, क्योंकि पिच क्यूरेटर ने पहले दिन से काफी मेहनत 15-20 दिनों से, जो कि विकेट के लिए एक अच्छा बैटिंग विकेट है, और कम से कम 100 के आसपास तो पहुंचना पड़ेगा रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम को। और फुल टॉस गेंद थी, मौका था, लेकिन बाहरी किनारा लगा। कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते, एक सिंगल जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ से खेल समाप्त होता हुआ 5वें ओवर का। 5 ओवर समाप्त हुए और 5 ओवर के बाद टोटल स्कोर 59, 59 रन, 1 विकेट पर, एकमात्र विकेट अभय पागी, कल के हीरो, कल के शाम के फ्री क्वार्टर फाइनल के मुकाबले में। बहुत ही शानदार 28 का टारगेट था और वहीं पर पहले ओवर में 20 रन बनाए थे अभय पागी ने, और अपना स्थान जो कि सेमीफाइनल का पक्का किया था, वो आउट होकर वापस 14 पर उनका साथ देते हुए जो कि साइश कामत लेफ्ट हैंडर बल्लेबाज 39 रन पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए, और नरेश नाइक 3 पर खुद के जो कि बल्लेबाजी करते हुए। तो 5 ओवर समाप्त हुए और 5 ओवर के बाद लगभग 12 रन के साथ रन बना रही है रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी, और कम से कम अभी भी मैं तो कहूंगा 30-35 रन, लगभग एक 95-100 का टोटल आपको बनाना पड़ेगा, क्योंकि सामने सतपुरुष वागुर में क्रिकेट टीम एक अनुभव के साथ चंदन नाइक के नेतृत्व में मैदान पर खेलती हुई। यूट्यूब पर कई दर्शक जुड़ चुके हैं, उनमें से दुबई से प्रकाश प्रभु उर्फ पक्का, और हमारे कंप्यूटर स्कोरर अखिल परब वो भी जुड़ चुके हैं। विराट तेंदुलकर भी मैच को देख रहे हैं, कौशल पाटिल जो कानकोन से मैच को देख रहे हैं, हमारे रिद्धि वॉरियर्स के सर्वे सर्वा सर दिनेश नाइक वो भी परवर से मैच को देख रहे हैं, शशिकांत पैंगेणकर जो कानकोन से, संदीप पागे हमारे और एक बिल्कुल कमेंटेटर दोस्त, और सभी ने बिल्कुल जो कि तारीफ की है पान पराग के इस 8वें पर्व की। हम घर बैठे यूट्यूब पर ये मैच देख रहे हैं, लेकिन आपका बहुत ही बेहतरीन आयोजन है, और आपकी पूरी टीम को सर रत्नाकर प्रभु और आपकी पूरी टीम को ढेर सारी शुभकामनाएं भेजिए। तारीफ की है आपकी, जो इतना बेहतरीन टूर्नामेंट आपने आयोजन किया है। 40 टीम इस टूर्नामेंट में हिस्सा लेते हुए, और गेंदबाजी में एक बार फिर से खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से 5 ओवर का खेल समाप्त हुआ, 59, लॉस ऑफ 1 विकेट। 3 ओवर बाकी, 18 गेंदों का। सतपुरुष वागुर में कोई आने वाले 3 ओवर में अच्छी गेंदबाजी फील्डिंग करनी पड़ेगी, और रॉयल वॉरियर्स की कानकोन की मैं बात करूंगा, कम से कम 95-100 के आसपास आपको पहुंचना पड़ेगा, क्योंकि यह सेमीफाइनल का मैच है। इस बार थोड़ी सी ऑफ स्टंप पर वाइड गेंद लगभग खेला। इस बार बल्लेबाज ने साइश कामत ने अपने पालुत्रों में बढ़िया गेंदबाजी की थी। अपने पहले ओवर में किफायती जो कि साबित हुए थे योगीराज, एक शानदार ओवर रहा था उनका, सिर्फ 5 रन दिए थे उन्होंने, एक सफलता दिलाते अपने टीम को, ब्रेक तो दिलाया था, और वही खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए अपने बॉलिंग मार्ग पर।
ओह उड़ाया, लेकिन शायद ये मौका बनेगा नहीं। लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद साइश कामत के बल्ले से निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। बहुत ही शरारत शॉट इस बार। ओवर पिच गेंद पर बिल्कुल हावी हो रहे हैं साइश कामत, मौका नहीं छोड़ रहे ओवर पिच गेंद पर, और अच्छा विकेट है। 6 रन और बन गए। 6 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 65 रन। छठा ओवर चलता हुआ योगीराज नाइक अपने बॉलिंग मार्ग पर, साइश कामत सामने स्ट्राइक एंड पर। ऑफ स्टंप पर फुल टॉस गेंद, बढ़िया शॉट बल्ले के बीचों बीच, लेकिन जो फील्डर मौजूद था मिड ऑफ पर, उनके सामने गेंद फील्ड होती हुई रन का मौका नहीं बना। एक फुल टॉस गेंद थी जरूर, लेकिन गैप में खेलने में असफल रहे साइश कामत स्ट्राइक एंड पर। बहुत ही शानदार बल्लेबाजी। ओ ये मौका बनेगा लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, ताकत कम पड़ गई शॉट के ऊपर, थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी, बल्ले से नीचे लगी और दूसरा विकेट। एक शानदार इनिंग, तालियां तो जरूर होगी इस खिलाड़ी के लिए। 45 रन बनाए अपने टीम के लिए, और सतपुरुष वागुर में क्रिकेट टीम योगीराज एक बार फिर से विकेट चटकाते हुए अपने टीम को वापस कमबैक दिलाते हुए। न्यू बैटर मैदान पर अक्षय भंडारी। ओ बढ़िया शॉट, आते आते बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ, उतनी तेजी के साथ निकले, शानदार फील्डिंग, सुंदर थ्रो विकेट कीपर के हाथों में। सतपुरुष वागुर में क्रिकेट टीम ने कमबैक किया मैदान पर। योगीराज और एक सफलता हासिल करते हुए एक सेट बल्लेबाज साइश कामत 45 रन बनाकर, लेकिन एक शानदार इनिंग लेफ्ट हैंडर बल्लेबाज की, बिल्कुल प्रतिभाशाली बल्लेबाजी मैदान पर। आज क्रिकेट के मैदान पर बहुत ही दर्शनीय शॉट देखने को मिले उनके बल्लेबाजी में। ओ अच्छी गेंद, इस बार जोरदार बल्ला घुमाया, शायद सही नहीं लगी गेंद बल्ले पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। और एक अच्छा ओवर, एक बड़ा शॉट इस ओवर में जरूर लगा, लेकिन एक सेट बल्लेबाज को चलता किया मैदान पर योगीराज नाइक ने। 6 ओवर का खेल टोटल समाप्त हुआ। आने वाले 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी, और 6 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 66, लॉस ऑफ 2 विकेट। हॅलो. सो ऑर्गनायझरांनी सांगलेले खेळ पळोवपाक येता तांकां प्रायज आसतली म्हणून. सो प्रायज सुरू जाता. बाउंड्री भायर जो सिक्सर धरता प्रेक्षक ताका आसतले प्रायज. पूण प्रायज म्हटल्यार मॅच जावन, आनी मेगा प्रायज आमी प्रायज स्टँडाचेर दवरला. बॉक्स आनी कागदाचो कुडकोचो मोबायल नंबर बरे, आनी त्या बॉक्सान घाल दंपार आमी फर्स्ट इनिंग सेमी फायनलिस्ट जातकूच आमी लॉटरी काडटले. तूं हांगासर मेळटलें तुका बक्षीस. सो बाउंड्री भायर कॅश धरता ताका बक्षीस. ओवर टू यू अशोक नाईक सर. थैंक यू अजय सर, बहुत बहुत धन्यवाद। अजय सर, आज कमेंट्री बॉक्स में ढेर सारे कमेंटेटर है, आप भी होना चाहिए। कृपेश पालकर गेंदबाजी में जो कि शुरुआत करते हुए 2 ओवर स्लॉग ओवर, 12 गेंदों का खेल। रॉयल वॉरियर्स कानकोन की मैं अगर बात करूंगा, आने वाले 12 गेंदों में आपको 20-25 रन तो बनाने पड़ेंगे, क्योंकि इस टूर्नामेंट के मैंने बात किया आपसे 112 का हाईएस्ट है, 102 का हाईएस्ट है, 80 रन इस मैच में जो कि चेस हुए देखे। कृपेश पालकर राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद इस बार फ्लिक किया बड़ी खूबसूरती के साथ गैप में, मिड विकेट बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में। 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 68 रन 2 विकेट पर। 4 ओवर में बने थे 45 रन, तो आने वाले 4 ओवर में आपको 55 की उम्मीद जरूर होगी, लेकिन योगीराज नाइक ब्रेक लगाते हुए
और इस बार शपल हुए थे, बड़ा शॉट मिड विकेट पर खेलना चाहते थे, भीतरी किनारा लगा, शॉट पाइन लेग पर फील्डर, सिंगल बनता हुआ स्कोर में इस एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 69, लॉस ऑफ 2 विकेट, 69 रन 2 विकेट पर। कृपेश पालकर कमेंट्री बॉक्स की ओर से एक 10-12 कदमों के रनअप के साथ अपने रनअप पे चूके। शाम की कल की अगर बात करेंगे रॉयल वॉरियर्स कानकोन के बारे में, 8 कैच पकड़े थे, ग्राउंड फील्डिंग बहुत अच्छी रही थी, जो मौका बना उस मौके को बिल्कुल तब्दील कर दिया था। सुंदर शॉट, बढ़िया शॉट अपने फॉलो थ्रू में, क्या लाजवाब फील्डिंग कृपेश पालकर की, शायद लगभग कैच को पकड़ा भी था आखिर में, जो कि लेफ्ट हैंड पर क्या जो कि क्या गेंद थी, कैच आखिर में छूटा, लेकिन कम से कम रन तो बचाए अपने टीम के लिए। और शायद नॉन स्ट्राइकर एंड पर रनआउट का भी खतरा बन सकता था अगर बल्लेबाज थोड़ा आगे निकलते, लेकिन अच्छा कमबैक सतपुरुष वागुर्मे क्रिकेट टीम का। 4 ओवर में पहले 45 रन थे, आने वाले 4 ओवर में देखना होगा 8वें ओवर की समाप्ति के साथ स्कोर बोर्ड पर क्या स्कोर होता है। और शॉर्ट पिच गेंद, हुक किया इस बार, अगेन हवा में, स्क्वायर लेग पर फील्डर, 2 फील्डर 1 रन, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 71, लॉस ऑफ 2 विकेट, 71 रन 2 विकेट पर एक शानदार बल्लेबाजी 45 रनों की, साइश कामत की। खेल चलता हुआ 7वें ओवर का सेमीफाइनल का पहला मुकाबला, पानपरा क्रिकेट आयोजित ये टूर्नामेंट, 8वां पर्व इस टूर्नामेंट का। अच्छी गेंद यॉर्कर लेन की, खेला ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, लेकिन इस बार तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। 72 पर पहुंचा टोटल स्कोर, 72, लॉस ऑफ 2 विकेट। 2 बड़े शॉट अब अभी भी कम से कम चाहिए रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम को स्कोर के खाते में, 2 या 3 शॉट। ओ बेहतरीन टाइमिंग, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, नजाकत भरा छक्का। हम चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स में 2-3 शॉट के, चलिए एक तो लगा इस ओवर में। खेल इसी के साथ रुका हुआ मैदान पर 7 ओवर का खेल समाप्त हुआ, अंतिम ओवर का खेल बाकी। 3 शॉट की चर्चा कर रहे थे, एक तो लगा आखिरी गेंद पर 7वें ओवर के। अंतिम ओवर एक अच्छा ओवर करना पड़ेगा सतपुरुष वागुर्मे क्रिकेट टीम को। और रॉयल वॉरियर्स की मैं बात करूंगा, 6 गेंदों में आपको कम से कम 2 शॉट लगाने पड़ेंगे। टोटल स्कोर 7 ओवर समाप्त होने के बाद 78, 78 रन 2 विकेट पर। गेंदबाजी में आखिरी ओवर में प्रमोद तारी बॉलिंग मार पर एक निर्णायक ओवर, मैच का ओवर। इस ओवर में जो रन बनेंगे वो मैच के रन बन जाते हैं। आखिरी ओवर एक अच्छा ओवर सतपुरुष वागुर्मे क्रिकेट टीम के लिए, और सामने से 2 शॉट चाहिए। ओ लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन मिला स्कोर के खाते में, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 79, लॉस ऑफ 2 विकेट। अभय पागी 14 रन बनाकर, साइश कामत 45 रन बनाकर, नरेश नाइक और अक्षय भंडारी ये 2 बैटर मैदान पर। और बॉलिंग बार पर अंतिम ओवर में प्रमोद तारी कमेंट्री बॉक्स की ओर से राइट आर्म ओवर द विकेट। और बड़ा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद, शानदार फील्डिंग, कमाल की फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर। 1 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। सिंगल बना स्कोर में, इस 1 रन के साथ से स्कोर पहुंचा 80 रनों पर। 80 रन टोटल 2 विकेट पर। अंतिम ओवर का खेल जारी।
बल्ले से किनारा लेती हुई थर्ड मैन बाउंड्री पर जो गैप थी उसमें गेंद चली गई। गेंद बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। रन किसी भी तरह से बने रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम के लिए बहुत ही महत्वपूर्ण। 95-100 की हम बात कर रहे थे, देखना होगा रॉयल वॉरियर्स 95-100 के आसपास पहुंचते हैं या नहीं। 4 बहुमूल्य रन स्कोर के खाते में और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 84 लॉस ऑफ 2 विकेट, 84 रन 2 विकेट के नुकसान पर। ओ उड़ाया सामने बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। कल के दिन में बिल्कुल हमारे कैमरामैन के लिए मौका था, अब हमारे स्कोरर के लिए मौका था। ये गेंद चली गई 6 रन के लिए। बहुत ही करारा शॉट, एक क्रैकिंग शॉट ओवर पिच गेंद पर, टाइमिंग लाजवाब अप और 6 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ 90 पर। कमेंट्री बॉक्स में हम चर्चा कर रहे थे 95-100 की। शुरू में जब 4 ओवर समाप्त हुए थे 45 तो हम बात कर रहे थे 110 की, लेकिन मैं अभी भी बात करूंगा 100 के आसपास आपको पहुंचना पड़ेगा। सामने चंदन नाइक, दे दनादन चंदन, उनकी पूरी टीम जो कि काफी अनुभव के साथ इस सेमीफाइनल में। बढ़िया शॉट, सफल हुए ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, बेहतरीन शॉट। ओ देखना होगा दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर, तो और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और चौके के साथ स्कोर पहुंचा 94 लॉस ऑफ 2 विकेट। अंतिम ओवर प्रमोद तारी थोड़े से महंगे साबित होते हुए। ओ मिड विकेट बाउंड्री पर गेंद, ओह क्या छूटा, क्या छूटा। गेंद चली गई 6 रन के लिए और रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम के 100 रन पूरे हुए। 100 रन पूरे होते हुए रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम के शानदार बल्लेबाजी। कैच छूटा, कैच के बाद गेंद चली गई 6 रन के लिए। जो बिल्कुल उल्लास सर, कमेंट्री बॉक्स में जो हमारा अनुमान था, जो पहुंचना चाहिए था, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है, दर्शक आ चुके हैं इस मैच को देखने के लिए। ओ पुलर लेन की गेंद, इस बार गेंद के लाइन से चूक के गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। तो पहले 8 ओवर का खेल समाप्त हुआ। टॉस जीता सतपुरुष वागुर्मे क्रिकेट टीम ने। पहले फील्डिंग की बल्लेबाजी को मौका दिया रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट टीम को। साइश कामत लेफ्ट हैंडर बल्लेबाज, आज बिल्कुल मैं तो तारीफ करूंगा उनकी, क्योंकि क्रिकेट के जो कि कई दर्शनीय शॉट थे वो देखने को मिले उनके बल्लेबाजी में। अर्धशतक से 5 रन से दूर हो गए, 45 रन बनाए और 8 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 100 रन, 101 का टारगेट। लेकिन मैं जरूर रॉयल वॉरियर्स कानकोन के लिए आपके लिए एक जानकारी दूंगा। इस मैदान पर 112 का हाईएस्ट टोटल है, 102 का हाईएस्ट टोटल है, वो भी 6 ओवर में। 80 का टोटल चेस हो चुका है। पिच कुरेटर ने बहुत मेहनत की है 15-20 दिनों से इस विकेट के लिए, और मैं अभी भी कहूंगा ये बैटिंग विकेट है। इस बैटिंग विकेट पर निश्चित रूप से गेंदबाजों के लिए धोखा है। 101 का टारगेट है। चंदन नाइक पूरी कोशिश करेंगे इस मैच में फाइनल में प्रवेश करने के लिए, और देखना होगा क्या होता है। कमेंट्री बॉक्स में बदलाव, सुमित कालसेकर, और आज आप बिल्कुल जिनको सुनने के लिए मैदान पर उपस्थित है वो बादल चौधरी कमेंट्री बॉक्स में। दर्शकों पर बिल्कुल हमारा कैमरामैन जो कि कैमरा घुमा रहे हैं। एक बार फिर से सभी का स्वागत कमेंट्री बॉक्स में, और कमेंट्री बॉक्स में स्वागत सुमित कालसेकर। थँक्यू सर. पहिल्या सेमीफायनलचा सामना 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. आजचा हा अंतिम दिवस
आणि अंतिम दिवसातील महत्त्वपूर्ण पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला गेलं तर सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाने प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाने 8 षटकादरम्यान तब्बल 102 धावा या धावफलकावरती जोडल्या. 102 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी सेमीफायनल दुसरा सामना असेल तो शान स्ट्रायकर वाडे आणि श्री भूमिका वॉरियर्स कांडका. दोन्ही कॅप्टन शान स्ट्रायकर्स वाडे कॅप्टन आणि श्री भूमिका वॉरियर्स कांडका दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या. भूमिका कांडका. थँक्यू सर. 101 धावांचं लक्ष्य सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघासमोर 100 धावा धावफलकावरती जोडल्या 8 षटकादरम्यान. बहारदार फलंदाजी सलामीचा फलंदाज साईश कामत याची पाहायला मिळाली. तब्बल 45 धावांचं योगदान आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण सामना जो पहिला सेमीफायनलचा आपल्या संघासाठी घेतोय. 45 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान काहीसं महत्त्वपूर्ण ठरलं आपल्या संघासाठी कारण 100 धावा या धावफलकावरती जोडल्या 8 षटकादरम्यान आणि 101 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघासमोर. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. रविवार तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेत उपस्थित राहतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत. कालच्या अंतिम दिवशी पाहिलं गेलं तर रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाने टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं आणि अप्रतिम गोलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे 8 अप्रतिम झेल पकडले होते आणि आज त्याच आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मैदानात उतरलाय रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघ. परंतु लढत करतोय प्रतिस्पर्धी सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघासमोर. सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाची सलामीची जोडी. सलामी बॅटर्स मैदानात अंबर नाईक आणि वैभव वाघुर्मे हा फलंदाज पाहायला मिळतोय. सलामी जोडी आपण पाहू शकतो. पूर्ण स्पर्धेत ज्या सलामी जोडीने बोलबाला राहिला तो अंबर आणि वैभव मैदानात पाहायला मिळतोय. 101 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामी जोडी. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसात ज्याने प्रमुख पॉवर प्लेचं षटक भेदक मारा पाहायला मिळाला तो गौरव सावंत गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक गौरव सावंत गोलंदाजी मार्कवर आमच्या स्क्रीनवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती वैभव हा फलंदाज पहिला चेंडू पेस करण्यासाठी. 101 धावांचं लक्ष्य. एक मोठं लक्ष समोर. पहिला सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीची पहिली लढत आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ ग्रंथिका जुळले गेले पानपराग उसगाव या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू वेगवान गतीचा गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उंचीला देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ही गौरव सावंत याची पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली गौरव सावंत याच्याकडून. संघाचा प्रमुख गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना आणि पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीने फेकला जातोय. येणाऱ्या 101 धावांचा पाठलाग सलामीची जोडी नक्कीच संयम राखत असताना फलंदाजीकडे खूप महत्त्वाचं मैदानात. याच पात्र कव्हरचा एक सुंदर फटका ताकदवर फटका परंतु त्या बरोबर एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हरला ओव्हरपेच चेंडू पाहायला गेला तर कव्हरला फटका खेळला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दुसरा चेंडू देखील निर्धाव या गुणतालिकेवरती पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण सामना पहिला सेमीफायनलचा. 101 धावांचा पाठलाग करतोय सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघ. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवर चेंडू पडला. अतिरिक्त उंची देखील प्राप्त केली या चेंडूने आणि सलगचा तिसरा चेंडू हा गुणतालिकेवर निर्धाव निघतोय. थोडासा दबाव देखील पाहायला गेला तर फलंदाजावरती वाढतोय कारण 101 धावांचा पाठलाग. महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक. ज्या पॉवर प्लेच्या षटकात नक्कीच आक्रमण करणं खूप महत्त्वाचं असतं सुरुवातीला. त्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान भेदक मारा मैदानात पाहायला मिळतोय गौरव सावंत या गोलंदाजाचा.
यावेळेस मात्र स्टेप आउट करून पुढे सरसवून फटका ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाईल, कारण डीपमधून क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. परतीची फेकी देखील गोलंदाजाकडे केली गेली आणि बऱ्याच वेळानंतर एक धाव निघत असताना संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते गुढ तालुक्यावर. पहिले 3 चेंडू अप्रतिम फेकले गेले. गौरव सावंत याच्याकडून अचूक टप्प्यावरती धारदार गोलंदाजी पाहायला मिळाले, परंतु चौथ्या चेंडूवरती एक धाव निघत असताना स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्रायकिंग एंडवरती अंबर हा फलंदाज सज्ज होतोय. यास मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिला धक्का बसतोय सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाला आणि गोल्डन डकचा शिकार बनतोय अंबर हा फलंदाज या महत्वपूर्ण लढती दरम्यान. न्यू बॅटर मैदानात परेश मैत्र मैदानात पावले टाकतोय. गोल्डन डकचा शिकार बनलाय अंबर हा फलंदाज. पुढे स्पर्धेत ज्या अंबरची फलंदाजी आपल्यातून पाहायला मिळाली तो महत्वपूर्ण सामन्यादरम्यान काहीसा निराश करतोय, स्वस्तात माघारी परततोय. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज गौरव सावंत याचं, आपल्या संघासाठी पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय आणि फलंदाज जो काहीसा घातक ठरला असता तो फलंदाज अंबर यावेळेस मात्र माघारी परततोय. परेश गावडे न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पाहायला गेलं तर उत्साह जास्त पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू अचूक टप्प्यावरती पुलर लाईनचा चेंडू हलक्याच फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न देखील अपुरा ठरतोय. निर्धाव चेंडू आमच्या गुढ तालुक्यात पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक सफलता प्राप्त करत असताना फक्त एक धाव खर्च करणारा, कंजूशी करणारा षटक हे पाहायला मिळालं गौरव सावंत याचं रॉयल वॉरियर्स कानकोड क्रिकेट संघाकडून. कालच्या दिवसात देखील बहारदार गोलंदाजी झाली अचूक टप्प्यावरती आणि आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान प्रमुख गोलंदाजाकडून अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी झाली. नक्कीच येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास दुणावला असेल. 101 धावांचा पाठलाग, परंतु पहिल्या षटकादरम्यान फक्त एकच धाव निघते सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाकडून. या धावसंख्येचा उत्तर देत असणाऱ्या महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीच्या लढती दरम्यान हेलो रॉयल वॉरियर्स मिनार सर 12th मैन प्लीज, 12th मैन रॉयल वॉरियर्स कानकोन 12th मैन प्लीज. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर गोलंदाज बंटी शेट पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाकडून. पहिले षटक अप्रतिम भेदक मारा टिचून गोलंदाजी झाली गौरव सावंत याच्याकडून आणि दुसऱ्या षटकादरम्यान पुन्हा एकदा एक भेदक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज मैदानात पाहायला मिळतो बंटी शेट हा स्क्रीनवरती. पहिला चेंडू रिव्हर्सिपचा फटका, शॉर्ट पॉईंटला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती काही अनोख्या शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न वैभव ह्या फलंदाजाचा पाहायला मिळतो, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी फुलर लाईनचा चेंडू आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पॉईंटला पाहायला मिळतंय. पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर फक्त एकच धाव निघाली. थोडंसं दबाव देखील फलंदाज वैभव याच्यावरती पाहायला मिळतोय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफला चेंडू जर पाहिला तर सीमारेषा उल्लंघन करतो. पहिला आक्रमक चौकार वैभवच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफला सीमापार चौकारासाठी निघतोय चेंडू. पाच धावा या धावफलकावरती बऱ्याच वेळानंतर एक आक्रमक फटका वैभवच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळाला. पहिलं षटक काहीसं मात्र मैदानात एक धावाचं निघाला, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज बंटी शेट याच्या विरोधात पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू शपलवन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय आणि एक अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बंटी शेट याचा पाहायला मिळतोय. नक्कीच मैदानात प्रयत्न होतो की आक्रमण करण्याचा प्रतिस्पर्धी गोलंदाजाविरुद्ध,
परंतु अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी काहीशी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना निराश करते. यास मात्र ओव्हरपेच चेंडू लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑफला शर्तीचे प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडून सरळ सीमारेषा उल्लंघन करतोय. या षटकातील दुसरा चौकार फलंदाज वैभवच्या बॅटमधून निघताना मैदानात पाहायला मिळतोय. नऊ धावा या धावफलकावरती एक गडी माघारी परतल्यानंतर आता कुठेतरी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न हा मैदानात होतोय. बंटी शेट या गोलंदाजाविरोधात दुसरं षटक हे प्रगतीपथावर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा या धावफलकावरती स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज वैभव हा मात्र सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मधल्या एसटीचा वरचा चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं वळण देखील घेतलंय, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आणि मात्र काहीसा हा प्रयत्न झाला ऑन सेटला मिड विकेट बहुधा स्क्वेअर लेगला फटका खेळण्याचा, तो काहीसा अपुरा ठरतोय. निर्धाव चेंडूची गणना हे आमच्या गुणतालिकेत होते आणि पाहिलं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावफलक हे 9 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू शॉर्ट पुलचा फटका काहीसा फसतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सलामीचा दुसरा फलंदाज देखील माघारी परततोय. वैभव हा मात्र डगआउटचा शिकार बनतोय. अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकादरम्यान देखील पहिल्या षटकादरम्यान गौरव सावंत याने सफलता प्राप्त केली. सलामीच्या फलंदाजाला माघारी परतवत असताना तर दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाज बंटी शेड याने मात्र वैभव याला बाद करत असताना आपल्या सगळ्यासाठी दुसरी सफलता प्राप्त केली. 2 षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. सांघिक धावफलक 9 धावा या धावफलकावरती पाहिलं गेलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 101 धावांचा पाठलाग करत असताना दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 9 धावा या धावफलकावरती. वैभवच्या बॅटमधून नक्कीच 2 आक्रमक चौकार पाहायला मिळाले, परंतु कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक अचूक टप्प्यावरतीचा चेंडू जो काहीसा मात्र फलंदाज वैभव याला बाद करण्यास कारणीभूत ठरला, तो गोलंदाज बंटी शेड याचा आणि 8 धावा खर्च करत असताना एक सफलतापूर्वक गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी दुसऱ्या षटकादरम्यान बंटी शेड याची देखील समाप्त होते. 8 षटकाचा हा सामना पहिले उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ, 2 बलाढ्य संघ. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर प्रथमतः सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाने टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने फलंदाजी करत असताना 8 षटकादरम्यान 100 धावा धावफलकावरती जोडल्या. 101 धावांचं लक्ष्य हे मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 षटकादरम्यान फक्त 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन जोडी ही मैदानात दे दनादन चंदन नाईक याचं मात्र आगमन होतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर स्ट्रायकिंग एंडवरती परेश गावडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. या 2 फलंदाजांना मैदानात पाय रोवून राहणं खूप महत्त्वाचं, कारण येणाऱ्या 6 षटकांचा देखील मैदानात खेळ बाकी राहिलाय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर उद्दिष्टाचा पाठलाग हा काहीसा मात्र लांबवलेला पाहायला मिळतोय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर रजत पागी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मात्र लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू कटचा एक सुंदर फटका डीप पॉइंटच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये पहिल्या चेंडूवरती एक नेत्रदीपक चौकार फलंदाज परेश याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटला चौकार आणि स्वागत गोलंदाज रजत याचं केलं गेलं आणि या चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित झालाय. धावफलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने संयम दाखवणं खूप महत्त्वाचं तर दुसऱ्या बाजूने आक्रमण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असेल सत्पुरुष वाघुर्मे क्रिकेट संघाला, कारण महत्त्वपूर्ण सामना, एक मोठं उद्दिष्ट समोर आणि पाहिलं गेलं तर एक पोषक खेळपट्टी जी काहीशी फलंदाजांसाठी नंदनवन ठरते. त्या खेळपट्टीवरती नक्कीच धावांचा पाठलाग देखील सहजरित्या होऊ शकतो, कारण पाहिलं गेलं तर कालच्या दिवसात मोठ्या धावसंख्येचा देखील पाठलाग झाला आणि त्याचबरोबर कमी धावसंख्या देखील डिपेंड झाली. याच मात्र समोरच्या दिशेने सरळ बॅटने डीप लॉंग ऑफला फटका खेळला जातो. जमिनीलगतचा एक सुंदर फटका फलंदाज परेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानात, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार निघाला, परंतु त्यानंतर सिंगल काढत असताना स्ट्राईक रोटेट केले. समोरचा फलंदाज चंदन नाईक यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. 14 धावा या धावफलकावरती 2 फलंदाज माघारी परतल्याने स्ट्रायकिंग एंडवरती एक विस्फोटक फलंदाज यावेळेस चंदन नाईक सज्ज होतोय.
पहिला चेंडू अक्रॉस द लाईन ऑन साईडला फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु अचूक टप्प्यावरती चेंडू यावेळेस फेकला गेला. काहीसं फलंदाजाला पारखलं गेलं आणि अचूक टप्प्यावरती चेंडू फेकत असताना पहिला चेंडू फलंदाज चंदन नाईक याला मात्र निर्धाव निघताना पाहायला मिळतोय. नक्कीच संयम राखणं खूप महत्त्वाचं, धैर्याने फलंदाजी करणं खूप महत्त्वाचं, कारण संयम राखत फलंदाजी केली गेली तर नक्कीच धावसंख्येचा पाठलाग काहीसा सहजरित्या होऊ शकतो. परंतु येणारा पुढील चेंडू गोलंदाज ऐस मात्र सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, हलवा फटका खेळला जातोय ऑन साईडला डीप लॉंग ऑनला. एक या धावसंख्येसाठी निघणारा हा फटका फलंदाज चंदन नाईक याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पाहायला गेलं तर आतापर्यंत परावर्तित होते धावफलकावरती 15 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतंय. आजचा अंतिम दिवस, तमाम क्रिकेट प्रेमी या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत आणि तोबा गर्दी या क्रिकेट प्रेमीची या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. यास मात्र आडव्या बॅटने फटका ऑन साईडला, फटका काय सपसतोय डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न आणि हे प्रयत्न सफल होत असताना फलंदाज तिसरा माघारी परततोय. परेश गावडे देखील फलंदाज बाद होत असताना डगआउटचा शिकार बनतोय. तिसरा फलंदाज माघारी परत परेश गावडे हा फलंदाज ज्याच्यावर आशा अपेक्षा देखील वर्तवल्या गेल्या होत्या, कारण आतापर्यंत सुंदर फलंदाजी करत होता. एक चौकार देखील परेशच्या बॅटमधून निघाला होता, परंतु काय गेलं पाहिलं गेलं तर काहीसा अति उत्साहात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिसटायमिंग फटका आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळते रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाचं. कालच्या दिवशी जर पाहिलं गेलं तर अंतिम सामना जो काहीसा रोमहर्षक सामना झाला आणि रॉयल वॉरियर्स कानकोन क्रिकेट संघाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल 8 झेल पकडले गेले कानकोन क्रिकेट संघाकडून आणि आजच्या दिवशी देखील पाहिलं गेलं तर महत्त्वपूर्ण सामन्यात अगदी 100% योगदान हे क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्रात पाहायला मिळतंय. तिसरं षटक, या षटकात देखील सफलता गोलंदाज रजत पागी याच्या षटकादरम्यान, पहिल्या 2 षटकादरम्यान गौरव सावंत याने एक सफलता प्राप्त केली, त्यानंतर बंटी शेट याने एक सफलता प्राप्त केली आणि तिसऱ्या षटकादरम्यान वैयक्तिक कोट्यातील गोलंदाजीवर पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज रजत त्यागी. अंतिम चेंडू हळूवार फटका खेळला जातो, हलक्या हातने षटका असलेली मिड ऑफला फटका होतोय खेळला जातोय आणि एक धाव अंतिम चेंडूवरती फलंदाजाच्या पळीतून यतीन हा फलंदाज नवीन मैदानात पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक पाहायला गेलं तर धावफलकावरती 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 5 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. 101 धावांचं एक मोठं उद्दिष्ट. पहिला उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ, 2 बलाढ्य संघ हे मैदानात लढत करताना पाहायला मिळतात. कोणता क्रिकेट संघ हा पहिला संघ अंतिम फेरीत धडक मारणारा क्रिकेट संघ असेल हे मात्र काही येणाऱ्या वेळेत ठरवेल, परंतु येणाऱ्या 5 षटकांदरम्यान अजूनही पाहायला गेलं तर 101 धावांचा प्रवास हा काहीसा लांबवलेला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 5 षटकांदरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली कॉमेंट्री बॉक्समध्ये, ते मालवणीचे समालोचक सन्मान्य श्री बादल चौधरी सर हे जोडले जातात मायक्रोफोनवरती. धन्यवाद सुमेध. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, सर्वांच्या इष्टदेवता यांना नमस्कार करून उपस्थित सर्वांना आज रामनवमीच्या शुभेच्छा देऊन घेऊन जातोय मालवणी केंद्रावर. देव बरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या उसगाव केंद्रावर सगळ्यांका मायेमोगान येवकार दिता. आजच्या दिवसातलो पहिलो सेमीफायनल, लाखाचे 12,000 करणारो सामनो म्हटलो जाता आणि या स्पर्धेचो विचार केलो तर 1.5 लाखाचे 25,000 करणारो सामनो असा. जो जिंकतलो त्याका 1.5 लाखाचा म्हणजे 1,55,555 रुपयाची स्पर्धेचा अंतिम सामनो खेळण्याची संधी मिळतली आणि जो हरतलो त्याका 25,000वर समाधान मानूचा लागतला. म्हणजे लाखाचे 12,000 करणार सेमीफायनलला कशाक म्हटलं जाता हे तुमच्या लक्षात येतला. चौथ्या ओव्हरीची सुरुवात, पहिलो चेंडू समाप्त. धावसंख्या 17 रन्सावर 101 रन्सांचो पाठलाग करताना सगळं लक्ष ज्याच्याकडे लागान राहिलो तो सत्पुरुष वाघुर्मे संघाचो हुकमी एक्को स्ट्रायकर यांच्या दिशेन चंदन नाईक. बॉलिंग मार्कवर बंटी शेट, ज्या बंटी शेटने पहिल्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलवर आपल्या संघाक सफलता मिळवून दिली. तोच बंटी शेट. स्लोअर 1 चेंडू होतो, शेवटच्या क्षणी केलेला गती परिवर्तन. ऑफ स्टंपच्या बरेच बाहेर असणारो चेंडू. चंदन नाईकाचो इरादो होतो मिड विकेटच्या कपड्यावरसून मारण्याचो. फटको फसलो, चेंडू पायावर आदळलो आणि जोपर्यंत पॉईंट फिल्डर येता फील्ड करता रन घेण्याची संधी नव्हती.
धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. 17 पे खतरा. कोणासाठी असा ह्यो खतरा, कोणासाठी असा धोको. शॉर्ट पिच चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादो, बॅटर बीट, त्यानंतर विकेट किपर बीट. पण शॉर्ट थर्डमॅन खूपच फाईन लावलो आणि या फाईन लावलेल्या फिल्डरने केलेली कमाल. काणकोण संघाचा वैशिष्ट्य, ज्या काणकोण संघानं क्षेत्ररक्षणाच्या जोरावर, ग्राउंड फिल्डिंगच्या जोरावर, एरियल फिल्डिंगच्या जोरावर या स्पर्धेची सेमीफायनल गाठली, तोच काणकोण संघ आज सुद्धा सकाळच्या सत्रात सत्पुरुष वाघुर्मेसारख्या एका मातब्बर तगड्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आतापर्यंत तरी एकच चौफेर कामगिरी करताना. स्ट्रायकरांच्या रिचेन यतीन नाईक. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या रिचेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्यापार, माठवापार, गडग्यापार, चौकार. बऱ्याच कालावधीनंतर बॅटच्या माध्यमातून बाहेर पडलेले मोठे रन आणि या चौकारांनिशी धावसंख्या गणपती बाप्पाच्या आकड्यावर 21 रन्सावर. 101 रन्सांचा पाठलाग. पहिली बॅटिंग करताना रॉयल वॉरियर्स काणकोण संघान 100 धावा, शतकी कामगिरी केली आणि अभय पागीचे 14 रन आणि साईश कामतचे 45 रन. शेवटच्या सत्रात अक्षयचे 30 रन, 9 बॉलमध्ये 30 रन अक्षयचे होते. 2 चौकार आणि 3 षटकारांनिशी आणि या 3 खेळाडूंच्या जोरावर 100 रन्सांचं डोंगर उभं केलो रॉयल वॉरियर्स काणकोण संघान. 101 रन्सांचा पाठलाग करूचा मोठा टार्गेट उभ्या राहुला वाघुर्मे संघासमोर. रिव्हर्स स्विच हिट ज्याका म्हटलं जाता तो खेळण्याचा प्रयत्न. डीप थर्डमॅनच्या दिशेन डीप पॉईंट फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता, त्याका बॅकअप देता थर्डमॅनचो खेळाडू पॉईंटच्या फिल्डरला. 2 रन झाले पूर्ण आणि या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 24, 2 डझनावर. जसं कोकणात आता हापूस आंब्याचं सीझन चालू असं अगदी तशीच धावसंख्या त्या हापूस आंब्याच्या डझनाच्या पटीत 2 डझनावर. 24 धावा, 101 रन्सांचो पाठलाग. चौथ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. बंटी शेट बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम काणकोण. शॉर्ट पिच चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तटक्या पेचून गेलेलो चेंडू जाता जाता बेल्सला जमिनीचा चुंबन घेण्याचा भाग पाडणारा चेंडू होतो आणि लागला अजून एक कलाम. अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेन. अजून एक पान गळला. अजून एक मासो. अजून एक चनाक झोंब्यात येऊन पडला. धावसंख्या 24 रन्सावर. मोठो डोंगर उभं केलो. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता जो चेंडू खोलवर टप्प्याचा होतो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो यतीन नाईकाचो आणि जाता जाता चेंडू तटक्या पेचून गेलो. अजून एक कलाम लागला. 5वं खेळाडू तंबूच्या दिशेन. निम्मे संघ गारद झालो 101 रन्सांचा पाठलाग करताना. एक चांगली भागीदारी अपेक्षित होती सत्पुरुष वाघुर्मे संघाक आणि ती भागीदारी एक चांगली 7 संगत अपेक्षित असताना मैदानावर मात्र नडलेली 7.5. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावलेली 24 रन्सावर. अपेक्षा असा ते 101 रन्सांच्या पाठलागाची आणि मैदानावर पंचांची खुणा येता. बॅटर चॉईस पॉवर प्ले. इतके दिवस एका आपण बॅट्समन चॉईस पॉवर प्ले म्हणा होतो. क्रिकेटमध्ये काही बदललेले गोष्टी, बदललेले नियम, बदललेली परिभाषा. 1 ऑक्टोबर 2022 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही नवीन नियम अंमलात येतले, जे नियम सध्याच्या IPL मध्ये दिसतात. आणि जो सगळ्यात महत्त्वाचा नियम असा कॅच आउट झालेल्या बॅटर्ससाठी. एखादो बॅट्समन, एखादो बॅटर जर कॅच आउट झालो तर न्यू बॅटर स्ट्रायकर एंडवर येतलो. ह्यो नियम IPL मध्ये लागू झालो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ह्यो नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतलो. चंदन नायकाक साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन तुमका दिसतलो रुपेश पालकर, कृपेश पालकर मॅन फ्रॉम वाघुर्मे. ज्या कृपेशला आपण गोलंदाजी करताना खूपच चांगला फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना बघितलं. तो कृपेश पालकर नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर रजत पागी मॅन फ्रॉम काणकोण. एक वेगवान गोलंदाज तयार सज्ज. चंदन नायकाचा फटको बघा. मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट डोंगरार. सत्पुरुष वाघुर्मे संघ 101 रन्सांचो पाठलाग जर तुमका करूचो असा तर चंदन नायकाची बॅट चलाची लागतली. ह्यो चंदन नाईक असा ज्याने कुडाच्या मैदानावर 2019 मध्ये प्रिन्स समादेवी चषकाचो उत्कृष्ट फलंदाजाचो किताब आपल्या नावावर केलो. तोच चंदन नाईक जो 2021 मध्ये परत कुडामध्ये सिंधुदुर्गात महाराष्ट्रात गेलो आणि फायनलचो मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावावर केलो. ह्यो चंदन नाईक असा ज्यांनी मिठभावचा मैदान सुद्धा गाजवला आणि गेल्या वर्षी सावई वेरेच्या मैदानावर 74 रन्सांची मोठी कामगिरी आपल्या नावावर केल्यान. चंदन नाईक आज तुका त्या नावावर पाक साजेशी कामगिरी करूची लागतली सत्पुरुष वाघुर्मे संघाक 101 रन्सांचो पाठलाग करण्यासाठी. आखो टप्प्याचा चेंडू होतो. यावेळी मात्र रजत त्यागीचा कौतुक करूचा लागतला. यापूर्वीचा चेंडू ज्यांनी मिडल स्टंपवर टाकलो तो मिड विकेटच्या कपडावरसून षटकार गेलो. ह्यो चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर टाकल्यान. ज्या चंदन नायकानं गेल्याच आठवड्यामध्ये साऊथ गोवा
चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा गाजवली असं चंदन नाईक आज सत्पुरुष वाघुर्मे संघाकडून. दुसऱ्या बाजून रॉयल वॉरियर्स काणकोण संघाची सांघिक कामगिरी कौतुक करूचा लागताला. काणकोण संघात सगळेच्या सगळे खेळाडू काणकोण सारख्या एका छोट्याशा गावातले. या मैदानापासून तब्बल 72 किलोमीटर लांब असलेला मैदान आणि कर्नाटकची सीमारेषा ज्यांका फक्त 7 किलोमीटर. अशा खूप लांब वरसून इलेले काणकोणचे हे सगळे रॉयल खेळाडू रॉयल वॉरियर्स काणकोण संघाच्या झेंड्याखाली खेळताना 101 पाठलाग. चंदनचो फटको परत एकदा डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार इला मनात आणि गेला दुकानात. चेंडू गावलो चंदनला स्लॉटमध्ये आणि चंदनने पाठवलो समोरच्या प्लॉटमध्ये. डोंगरावर गेलेले हो दुसरो षटकार. 2 षटकार बघितले चंदन नायकाचे आणि धावसंख्या स्थिरावली 3 डझनावर 36 रन्सावर. हे 36 रन ज्याचा मोठो इतिहास असा ह्या 36 रन्सांचो. वेगवेगळ्या कालखंडात हे 36 रन्स करूक वेगवेगळो वेळ लागलो. युवराज सिंगला फक्त 6 चेंडू पुरेसे होते. सुनील गावस्कर सरांका 60 ओव्हरीची अख्खी इनिंग खेळायची लागली तेव्हा 36 रन जमले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात गेलो. कसोटीमध्ये एक पूर्ण इनिंग खेळान ऑल आउट झालो तेव्हा 36 रन्स तयार झाले. तेच 36 रन स्कोरबोर्डवर 36 पाठलाग चालू असा तो 101 रन्सांचो. चंदन नाईक जितकी फुला चंदन नाईकाक माळली त्या फुलांचं परतफेड चंदन नाईकाक करूची लागतली. कॉमेंट्री बॉक्समधून केलेल्या कौतुकाक साजेशी कामगिरी अपेक्षित चंदन तुझ्याकडसून. धावसंख्या 36. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू परत एकदा मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली मिडॉनच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. 2 षटकार ज्या चंदन नाईकानं अगदी सहज मारले तीच सीमारेषा परत एकदा खुणावत होती चंदन नाईकाला. मिडॉनच्या कपडावरसून षटकार मारण्याचा प्रयत्न इलो अंगलट आणि 2 षटकार मारणारो चंदन नाईक. 3रो षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेन. अति घाई आणि संकटात नाही रस्त्यावर तुम्ही वाचलेला असतला पण मालवणीत सांगायचा तर वसा वसा खाणा आणि मसनात जाणा ही म्हण सुद्धा तुम्ही ऐकलेली असतली. 2 षटकार ज्याने अगदी सहज मारले तो चंदन परत षटकार मारण्याच्या तंबूच्या दिशेन. मालवणीत सांगायचा कोकणीत सांगायचा तर करूक गेलो नरकासूर तयार झालो संकासूर. सत्पुरुष वाघुर्मे संघ मात्र थोडंसं अडचणीत पण या अडचणीच्या स्थितीतून आतापर्यंत बऱ्याच वेळा ज्याने वाघुर्मे संघाका बाहेर काढला अशी जोडी तुमका मैदानावर दिसतली. कृपेश पालकर आधीपासूनच मैदानात होतो आणि कृपेशला साथ देण्यासाठी नीलकंठ शेट नार्वेकर. अजून एक वाघुर्मेचा गुणवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटमध्ये क्षमता असा ज्याच्या मनगटामध्ये ताकद असा गुणवत्ता ठासून भरलेले हे 2 खेळाडू मैदानावर आणि या 2 खेळाडूंका आज गरज असा चंदन नाईक बाद झाल्यानंतर तुमच्या गुणवत्तेक न्याय देण्याची. धावसंख्या त्याच 36 रन्सावर तेच ऐतिहासिक 36 रन्स हिस्टॉरिकल टोटल ऑफ 36 स्कोरबोर्डवर तुमका दिसताना. 36 धावा 101 रन्सांचो पाठलाग. 900 नाईक उर्फ भाई ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवली आणि फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर 900 नाईक सरांनी जी कामगिरी केली त्यावरसून म्हणांसारख्या वाटला की वाघ कधीच म्हातारो होणार नाही आणि जरी तो म्हातारो झालो तरी वाघ कधीच गवात सुद्धा खाणार नाही. पंचांचो इशारो इलो वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 37 रन्सावर. बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल असा वर्णन ज्याचा केला जातो तो वाईट चेंडू. चांदा टू बांडा जेका म्हटला जाता वाशी टू काशी जेका म्हटला जाता पंजाब टू हरियाणा जेका म्हटला जाता असो वाईट चेंडू. 1 रन्सांची धावसंख्या 37. स्लोअर वन चेंडू लॉंगॉनच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि फिल्डरच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार इली लहर आणि केलो कहर. इल्यात षटकार बघूक मिळालो निळकंठच्या बॅटमधून. निळकंठनं या षटकारनिशी आपल्या खात्याची सुरुवात केली. मालवणी भाषेत कोकणी भाषेत जेका बोनी करणा म्हटली जाता. षटकारनिशी धावसंख्या 43 43 101 रन्सांचो पाठलाग सत्पुरुष वाघुर्मे संघ करताना. रॉयल वॉरियर्स काणकोण संघ ज्या संघानं आपल्या अचूक गोलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सेमीफायनल गाठली तो संघ अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करताना समोर उभे असत ते कृपेश पालकर आणि नीलकंठ शेठ नार्वेकर. पहिलो षटकार नीलकंठच्या बॅटमधून. षटकारनिशी धावसंख्या 43. आखो टप्प्याचो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडंसं जास्त स्पिन झालो. लेग स्पिन खूप चांगले केले रजत पागीन पण ह्यो चेंडू आधीच चेंडूचा टप्पो तो ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टप्पो पडल्यानंतर अजून बरोच बाहेर गेलो. पंचांनी दंडित केला. वामन मयेकर सर दिनेश नाईक सर पंचांच्या भूमिकेत आणि सदगिरी नाईक सर सुद्धा पंचांच्या भूमिकेत. गोवा राज्याचे हे 3 दक्ष पंच अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम. सगळी जबाबदारी पंचांच्या खांद्यावर घेऊन आमचे 3 दक्ष पंच मैदानावर पंचगिरी करताना. 1 रन्सांची धावसंख्या 44. चौक्याचो डबल गेम जेका म्हटलं जातं ती धावसंख्या 44 रन्सावर. 5 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त.
5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 44 रन्सावर 101 रन्सांचा पाठलाग करताना ॲक्शन रिप्लेमध्ये हो चेंडू बघा. चेंडूचं टप्प मिडल स्टंप ऑफ स्टंपच्या जवळपास टप्प पडल्यानंतर थोडंसं चेंडू बाहेर गेलो. उरलेलं काम विकेट किपरने पूर्ण केला. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 18 चेंडूमध्ये 57 रन्सांची गरज. 18 चेंडू 57 धावा. स्टील नीडेड 57 फ्रॉम जस्ट 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 57 धावा. धावसंख्या स्थिरावली 44 रन्सावर. जगातलो एकमात्र खेळाडू, भारताचा एकमात्र खेळाडू ज्याने षटकार मारून त्रिशतक पूर्ण करा असो जगातलो एकमात्र खेळाडू आणि भारताचा एकमात्र खेळाडू ज्याच्या नावावर कसोटीमधले 2 ट्रिपल सेंचुरी. अशा खेळाडूची जर्सी क्रमांक 44 तुमका दिसता स्कोरबोर्डवर. नाव सांगण्याची गरजच नसतली. मुल्तान का सुलतान सगळ्यांका माहिती असा. चष्मो लागाच्या आधी ज्यांनी क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात केली, क्रिकेटची कारकीर्द गाजवली आणि चष्मो लागल्यानंतर ज्याची क्रिकेटची कारकीर्द समाप्त झाली त्या वीरूची ही जर्सी क्रमांक 44 स्कोरबोर्डवर. 101 रन्सांचा पाठलाग. जसं गौरव सावंत यूट्यूबच्या माध्यमातून चौफेर कामगिरी करता अगदी तशीच काणकोण संघासाठी रॉयल कामगिरी करणारो गौरव सावंत दिसता बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात ज्यांनी फक्त 1 रन्स टाकणारा षटक टाकला तो गौरव बॉलिंग मार्कवर. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास अलॉंग विथ द कार्पेट जे का म्हटलं जाता. सुप्रसिद्ध समालोचक अखिल अक्षय परबच्या भाषेत रोलिंग 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 चेंडू मिडॉनच्या दिशेने फक्त 1 रन्स. 1 रन्सांची धावसंख्या 45. जगातलो एकमात्र खेळाडू ज्याची वन डेच्या इतिहासात ज्यांनी 3 डबल सेंचुरी ठोकले त्या हिटमॅनची जर्सी क्रमांक 45 दिसता स्कोरबोर्डवर. 46 रन्सांची अजून गरज. आखो टप्प्याचा चेंडू. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शॉर्ट थर्डमॅन फिल्डर जाता आणि वळ्यात चेंडू आपल्या पकडता. अजून या कलाम लागला. उघडलेल्या तिरपाळात जसं दाणो तयार होता अगदी तसाच कॅच शॉर्ट थर्डमॅनच्या वळ्यात जाऊन पडला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जरी चेंडू गेलो तरी झेल टिपलो तो खेळाडू मात्र शॉर्ट थर्डमॅनचा होतो. अजून एक खेळाडू डगआउटच्या दिशेने. 6वं खेळाडू तंबूच्या दिशेने निळकंठ शेठ नार्वेकर ज्यांनी षटकार मारून आपल्या इनिंगची सुरुवात केलेली. अपेक्षा उंचावलेले तो निळकंठ तंबूच्या दिशेने. एक निळकंठ ज्यांनी हलाहल विष पचवला पृथ्वीच्या उद्धारासाठी. पण ह्यो निळकंठ मात्र 1 षटकार मारून तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावली हिटमॅनच्या जर्सी क्रमांकावर. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनच्या जर्सी क्रमांकावर 45 रन्सावर. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक 56 रन्सांची गरज असताना सत्पुरुष वाघुर्मे संघ थोडंसं अडचणीत इलो की काय. एखादो चमत्कार अपेक्षित आणि हो चमत्कार करण्याच्या इराद्यान स्ट्रायकर यांच्या दिशेने योगीराज नाईक. ज्या योगीराजने गोलंदाजी खूप सुंदर केलेली तोच योगीराज आज वाघुर्मे संघासाठी बॅटिंगच्या माध्यमातून आपले जलवे दाखवण्यासाठी गौरव सावंत बॉलिंग मार्कवर. ज्या गौरवने पहिल्या षटकात गोलंदाजी केली तोच गौरव मैदानावर कमाल करताना. आणि गौरव सावंतच्या नावावर अजून एक हॅट्रिक नावावर झाली. या स्पर्धेत 7 हॅट्रिक आपण बघितले आणि 7 हॅट्रिक नंतर 8वी हॅट्रिक गौरव सावंतच्या नावावर. आणि सेमीफायनलमध्ये हॅट्रिक करणार गौरव तुझा कौतुक करूचा तितक्या थोडा असा. पहिली ओव्हर गौरवने टाकली फक्त 1 रन्साची आणि या ओव्हरमध्ये गौरवने केली कमाल. 3 बॉलवर 3 विकेट. पहिलं होतं तो कॅच आउट शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. दुसरो क्लीन बॉल आणि तिसरो क्लीन बॉल. 1987 मध्ये भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक चेतन शर्मा सरांनी केली न्यूझीलंडच्या विरुद्ध वन डे मधली. आणि त्या हॅट्रिकचा वैशिष्ट्य होता 3ही क्लीन बॉल होते आणि त्या 3 क्लीन बॉल मधला सुद्धा वैशिष्ट्य होता एकदा लेग स्टंप, एकदा मिडल स्टंप आणि एकदा ऑफ स्टंप. आज चेतन शर्मा सरांच्या हॅट्रिकची आठवण झाली. गौरवने हॅट्रिक केली. 2 क्लीन बॉल आणि 1 कॅच आउट. 2001 मध्ये कसोटीमधली पहिली हॅट्रिक इडन गार्डन मैदानावर हरभजन सिंगने केली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. आणि त्यानंतर एकता बिष्ट या महिला खेळाडून T20 मधली पहिली हॅट्रिक भारतीय संघासाठी केली. गौरव सावंत पानपराग उसगावच्या या स्पर्धेत 8व्या एडिशन मधले जवळपास 8वी हॅट्रिक आपल्या नावावर. व्हॉट अ स्प्लेंडेड परफॉर्मन्स गौरव सावंत. टाळी तर वाजाक होय गौरव सावंतसाठी. बॅटरसाठी टाळी आपण खूप वाजवतो, एकदा बॉलरसाठी सुद्धा टाळी वाजवूया. गौरवच्या हॅट्रिकसाठी टाळी वाजवूया. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक 56 रन्सांची गरज. मायनिंगचो डंपर रस्त्याच्या कडेक गेलो तर जसं रुतान बसता अगदी तशीच धावसंख्या रुतान बसली. 45 रन्सावर गरज असा टोचन करण्याची. कोण करतलो टोचन, कोणाच्या खांद्यावर असा ही जबाबदारी. स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रमोद तारी. आखोटप्प्याचो चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचो क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो आणि त्याच्या हाताखालसून चेंडू आकांड्यापार चौकारासाठी पोचलो.
4 रन्सांची धावसंख्या 49 रन्सावर. 13 चेंडूंचो खेळ शिल्लक 52 रन्सांची गरज. टोचन करण्याची जबाबदारी घेऊन स्ट्रायकर एंडवर प्रमोद तारी. चौकारने प्रमोदने आपल्या खात्याची सुरुवात केली. नवसो नाईक सर, तुमचा सुद्धा कौतुक असा. सत्पुरुष वाघुर्मे संघासाठी या संपूर्ण स्पर्धेत तुम्ही केलेली कामगिरी युवा खेळाडूंका सुद्धा लाजवणारी कामगिरी असा. फुलटॉस चेंडू पॉईंटचो खेळाडू येता फॉरवर्ड पॉईंट पर्यंत फील्ड करता. तोपर्यंत 1 रन 1 रन्सांची धावसंख्या अर्धशतकावर 50 रन्सावर. 6 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 8 ओव्हरीत 101 रन्सांचो पाठलाग करताना सत्पुरुष वाघुर्मे संघाची धावसंख्या फक्त 50 रन्सावर. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक 51 रन्सांची अजून गरज. जा काय करूच आता लवकर सत्पुरुष वाघुर्मे संघ. 12 चेंडू फक्त शिल्लक रावले. 51 रन्स तुमका करूचे असत. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधाक घेतलो. ही मालवणी कोकणी म्हण तुम्ही ऐकलेली असतली. जा काय करूच आता लवकर माटव बांधायचो असत तर मिरक सराच्या आधी मोठे फटके मारूचे असतील तर ओवरी संपाच्या आधी. जरी शेवटची जोडी शेवटचे 2 जोडी तुमका मैदानावर जरी दिसत असले तरी सध्याचा टेनिस क्रिकेट खूप वेगळा असा. पूर्वीच्या काळी असे शेवटचे खेळाडू दिसले काय त्यांना टेल एंडर्स म्हटलं जायचा. पण आता तसे दिवस रावले नाही. आता कवळ कार्ड काय रावला नाही. प्रत्येक बॅटरच्या बॅटमध्ये क्षमता असा आणि इतके चांगले कंपनीचे हेवी बॅट हातात असत की चांगला कनेक्शन झाला तर षटकारांची आतषबाजी शेवटच्या 12 बॉलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात. सत्पुरुष वाघुर्मे संघ दिवस गेलो रेटारेटी चांदण्यात कापूस काती असा होऊ नये यासाठी शेवटचे 12 चेंडू शिल्लक. काणकोण संघाचो रॉयल खेळाडू बॉलिंग मार्कवर आणि पहिलोच चेंडू प्रमोद तारीच्या बॅटमधून चेंडू आकांड्या पार. इली लहर आणि केलो कहर. अजून एक षटकार जाता जाता धावसंख्या स्थिरावली 56 रन्सावर. 56 अब तक 56. नाना पाटेकर सरांच्या पिक्चराची आठवण करून देणारी ही धावसंख्या 56 रन्सावर. 101 रन्सांचो पाठलाग. 11 चेंडूंचो खेळ शिल्लक 45 रन्सांची अजून गरज. सत्पुरुष वाघुर्मे संघ टॉस जिंक्यापर्यंत सगळा बरा चाललेला पण त्यानंतर टॉस जिंकल्यानंतर मात्र सगळी गणितं बदलली. कोकणीत ज्याका पान बदलणं म्हटलं जाता. पान बदलणं ह्यो शब्द अशोक नाईक एका वेगळ्या खेळातलो असा. त्या खेळातल्यांका तो शब्द बरोबर माहिती असतलो. अजय सर तुमका माहिती नसलो तो खेळ वेगळा असा परवडणारो खेळ नाही असा. त्यामुळे आपण त्या खेळाच्या वार्तेक न लागलेला बरा. जरा चेंडू लवकर टाका. पंच सुद्धा वाट बघतात. पंच वामन मयेकर सर, दिनेश नाईक सर, सदगिरी नाईक सर आणि वामन मयेकर सर अशा नजरेन बघतात. त्या जागेवर जर समोरची टीम असली असती तर त्याका फाईन बसली असती. म्हणजे गोवा राज्यात काही पंचांची इतकी दहशत असा. त्यापैकी आमचे वामन मयेकर सर. क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त डिसिप्लिन सुद्धा महत्त्वाची आणि ती आणण्यामागे वामन मयेकर सर तुमचा मोठा हात असा. हात म्हणण्यापेक्षा वामन मयेकर सरांची जी नजर भेदक नजर असा ना त्याची दहशत अख्ख्या गोवा राज्यात असा. आम्ही महाराष्ट्रात सिंधुदुर्गात सुद्धा वामन मयेकर सर आणि गोयच्या सगळ्या पंचांचं या डिसिप्लिनसाठी कौतुक करतो. चेंडू रावलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 56 रन्सावर. आखूड टप्प्याचा चेंडू शफल होऊन मारलो फाईन लेगच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू पोचलो आकांड्या पार. पंचांचो इशारो षटकाराचो. दुसरो षटकार बाहेर पडलो प्रमोद तारीच्या बॅटमधून. दुसरो षटकार प्रमोद तारी. 1 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत. प्रमोद तारीची कामगिरी बघितल्यानंतर वाटाक लागला खै ठेवले नाही का इतके दिवस. हाईट चेक करण्यासाठी पंचांची इशारा होईल बघूया. नो चेंडूची हाईट बघण्यासाठी ॲक्शन रिप्लेमध्ये हे चेंडू बघितलं जातलो. तोपर्यंत धावसंख्या स्थिरावली 62 रन्सावर. 62. ह्यो नो चेंडू जर असलो तर नक्कीच सामन्यात अजून एकदा ट्विस्ट येण्याची शक्यता असा. प्रमोद तारी अजून एक आशा सत्पुरुष वाघुर्मे संघाची. जर चंदन नाईक थोडा वेळ मैदानावर रवलो असतो आपला चंदन अजून थोडा जर घासला नसता तर नक्कीच अजून एक चांगलं सामना बघूक मिळालो असतो. चंदन नाईकच्या बॅटमध्ये क्षमता असा एक गुणी खेळाडू असा आणि जो फक्त गोवा राज्यापुरतो मर्यादित नाही असा तर महाराष्ट्राची मैदानं सुद्धा त्यांनी गाजवली. खास करून चंदन कुडाच्या मैदानावर तुझ्या नावाचे चर्चे अजून सुद्धा सांगितले जातात. कुडा हायस्कूलचं मैदान असो किंवा आताचा क्रीडा संकुल मैदान. पंचांचो इशारा होईल नो चेंडूचो. 7 रन्स मिळाले या चेंडूवर. सिरियस पेशंटाक जेव्हा बांबुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो त्याका सलाईनची गरज असता अगदी तशीच रन्सांची गरज होती सत्पुरुष वाघुर्मे संघाक. नो चेंडू. पंचांचो इशारा येतलो तो फ्री हिटचो. फ्री हिट म्हणजे काय. बॅटर बाद असलो तर नाबाद आणि नाबाद असलो तरी नाबाद. थोडक्यात काय तर पंढरपूरचो चेंडू. बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे नाही इलो तरी वडे. वड्याचं चेंडू. फ्री हिटचं चेंडू. मिड ऑफच्या दिशेन लॉंग ऑफच्या दिशेन चेंडूचा प्रवास. 2 रन्स पुरे झाले. फ्री हिटच्या चेंडूवर फक्त 2 रन्स. हो एक घाटाचा सौदो म्हणायचो लागत कारण फ्री हिटच्या चेंडूवर षटकार अपेक्षित असता पण यळ बरो त्याचो खेळ बरो.
यार या आणि शिगम्यार खेळ नुकतोच समाप्त झालो. शिगमो आणि त्या शिगम्याची म्हण आठवली. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने 1 रन फक्त मिळतलो. एका रनचा निशी धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या इंग्लंडच्या जो रूटच्या जर्सी क्रमांकावर 66 रन्सावर 66. 6चो डबल गेम. अजून 35 रन्सांची गरज. 5 चेंडूंचो 8 चेंडूंचा मकावटा खेळ शिल्लक. 8 चेंडू आणि 35 धावा. स्ट्रायकरांच्या दिशेने कृपेश पालकर, ज्या कृपेशने खूप सुंदर गोलंदाजी केली. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण बहारदार केला. 1-2 नाकार मुटके कृपेश अपेक्षित. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर तर असा शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. कौतुक करूचा लागत या खेळाडूचा. जितक्या कौतुक त्याच्या फिल्डिंगचा तितक्या कौतुक त्याच्या थ्रोचा सुद्धा. रजत शेठ, रजत पागी, ज्या रजतने गोलंदाजी खूप सुंदर केली तो रजत पागी. लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर. 7व्या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. कोकणी भाषेत मालवणी भाषेत जे का भैरवी घालणा म्हटला जाता असो चेंडू. खोलवर टप्प्याचो यॉर्कर लाईन, मुकरी लाईन, लॉंग ऑफच्या दिशेने. परत एकदा रजत पागी येता, फील्ड करता, थ्रो करता. तोपर्यंत 2 रन पुरे झाले. 2 रन्सांनी 7 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 101 रन्सांचो पाठलाग करताना सत्पुरुष वाघुर्मे संघ थोडंसं अडखळता. 68 रन्सावर 69 रन्सावर 6 चेंडू 32 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. मर्यादित षटकांच्या सामन्यात जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकलो जाणार नाही तोपर्यंत काय सांगू घेणार नाही. कारण जो राहुल तेवातिया गेल्या IPL मध्ये ज्यांनी एकाची कारकीर्द समाप्त केलेली. कॉट्रेलच्या बॉलिंग मार्कवर 19व्या ओव्हरीत राहुल तेवातियान 5 षटकारांची आतषबाजी केली आणि परवाच्या दिवसात त्याच राहुल तेवातियान शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारून आणखी एका बॉलरची कारकीर्द धोक्यात आणली. काय त्याच्या मागे असा राहुल तेवातियाच्या नावामागे मागच्या IPL पर्यंत बिचाऱ्याचं नाव सुद्धा कोणाक माहिती नाही होता. राहुल तेवातिया की राहुल देवातिया. पण आता मात्र सगळ्यांका त्याचं नाव माहिती झाला आणि तीच कामगिरी अपेक्षित असलेली प्रमोद तारी आणि कृपेश पालकर तुमच्या दोघांकडसून. 6 बॉलचो खेळ शिल्लक. 32 रन्सांची गरज. शेवटचे 6 चेंडू. ये 70 मिनिट हे डायलॉग तुमका सगळ्यांका माहिती असतलो. हे 6 चेंडू लक्षात ठेवा. सत्पुरुष वाघुर्मे बॉलिंग मार्कवर दिलीप कोमारपन, ज्या दिलीपने खूप सुंदर क्षेत्ररक्षण केला. शॉर्ट थर्डमॅनवर क्षेत्ररक्षण करताना 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले. तोच अजून एक गुणवान खेळाडू, रॉयल वॉरियर्स कानकोट संघाच्या वतीने शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर टिपिकल गोवन स्टाईलमध्ये गोलंदाजीची सुरुवात. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पण क्षेत्ररक्षकाक बीट करून चेंडू आखाड्या पार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या 73 रन्सावर 73. 73 रन्सावर 5 चेंडू 28 रन्सांची गरज. पहिलो चौकार कृपेश पालकरच्या बॅटमधून फाईन लेगच्या दिशेने. दुसरो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर दिलीप. खोलवा टप्प्याचा चेंडू फटको मोठो. मिडॉनचो फिल्डर चेंडूच्या खाली आणि मिडॉनच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. फटको खूपच सुंदर होतं पण या चेंडून अंतर कमी गाठला, उंची मात्र जास्त गाठली. कदाचित हवेत जर बाउंड्री लागली असती तर ह्यो षटकार ठरलो असतो. पण ह्यो षटकार मारण्याच्या नादात वळ्यात येऊन पडलो चेंडू. कृपेश तंबूच्या दिशेने, ज्या कृपेशने गोलंदाजी क्षेत्ररक्षण खूप सुंदर केला. शेवटच्या सत्रात सत्पुरुष वाघुर्मे संघाची आशा ज्याच्याकडे अपेक्षित होती तो चेंडू मात्र मेडन रवलो. कलाम लागला. झोंब्यात येऊन चेंडू पडलो. अजून एक चनाक झोंब्यात येऊन पडला. अजून एक आंबो खोपल्यात येऊन पडलो. अजून एक चेंडू वळ्यात येऊन पडलो आणि शेवटची जोडी मैदानावर शिल्लक राहिली. शेवटची जोडी मैदानावर 900 नाईक उर्फ भाई. शेवटची जोडी ज्याका मालवणी कोकणी भाषेत बियाचो कोंबो म्हटलं जाता आणि हो बियाचो कोंबो सुद्धा कोकणी मुलखात लय महत्त्वाचो असता. 900 नाईक सर सामन्याचा निकाल काय लागांदे पण या स्पर्धेत तुम्ही केलेली कामगिरी युवा खेळाडूंका सुद्धा प्रोत्साहन देणारी असा. आणि आमचे मालवणचे पंच मंगेश धुरी सर कराओकेवर इतकी सुंदर गाणी गातात. कधीतरी अशोक सर आमच्या 900 नाईक सरांचा सुद्धा गाणं ऐकन बघा. जर त्यांचं मूड असलं तर कराओकेवर त्यांचा सुद्धा गाणं ऐकूया. धावसंख्या 73 रन्सावर 73. औपचारिकता बाकी असा म्हणायचा लागत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फिल्डर चेंडूच्या मागे गौरव सावंत. आज गौरव सावंत येताना कोणाचा तोंड बघून इल्लो सांगा हरकत नाही. गौरव जाता जाता सांग. चेहऱ्यावरचा गौरवचा हास्य खूप सांगून जाता. पहिल्या ओव्हरीत फक्त 1 रन आणि 6व्या ओव्हरीत विकेट हॅट्रिक. खरोखरच गौरव तुझा कौतुक असा. एक गौरव आमचा असा मळेवाडमध्ये आज ज्यांनी ड्रोन कॅमेरा आमच्या स्पर्धेसाठी पाठवलो. टेनिस क्रिकेटचो गौरव सावंत आणि मैदानावरचो रॉयल वॉरियर्स काणकोणचो गौरव सावंत.
शेवटच्या फक्त 3 चेंडूंचो खेळ शिल्लक. औपचारिकता जाका म्हटली जाता, फॉर्मॅलिटी जाका म्हटली जाता. धावसंख्या 74. 101 चो पाठलाग करताना बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू शॉर्ट स्क्वेअरला घेता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रनसांची धावसंख्या पाऊण शतकावर 75 रनसावर. 26 रनसांची गरज, फक्त 2 चेंडू आणि 26 रन. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी. अजय सर, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. फॉर्मॅलिटी म्हणजे काय? मालवणी कोकणी भाषेत फॉर्मॅलिटी म्हणजे काय? वेगळ्या शब्दात ही फॉर्मॅलिटी सांगितली जाता. बघूया, 1 चेंडू शेवटचा रावल्यानंतर बघूया ह्या चेंडूवर फक्त 1 रन, धावसंख्या 76. आता मात्र फॉर्मॅलिटी. अजय सर, फॉर्मॅलिटी म्हणजे काय? मुलगी बघून झाली, मागणी घालून झाला, पसंत करून झाली, बोलणी करून झाली, होवळकी करून झाली, निमाचून काढून झाली, हळद लावून झाली, माळे काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी. ती फॉर्मॅलिटी. विजयश्रीची माळ रॉयल वॉरियर्स काणकोणच्या अगदी डोळ्यासमोर असा. आणि या शेवटच्या चेंडूवर उडालेलो कारंजो, चेंडू येऊन पडलो. रिले कॅच बघूक मिळाला. 2 खेळाडू पाण्यात टाकलेला ऐस पहिल्या माशान गिळला, त्याच्या तोंडातून बाहेर इला, पण त्या दुसऱ्या माशान गिळला. शेवटच्या चेंडूवर कुळक्षय ज्याका म्हटलं जाता, क्रिकेटमध्ये ज्याका ऑल आउट म्हटलं जाता, तो ऑल आउट झालो. आणि या सामन्यात विजयश्री संपादन करून रॉयल वॉरियर्स काणकोण संघ रॉयल विजयश्री बरोबरच महाअंतिम फेरीत येऊन पोचलो. सत्पुरुष वाघुर्मे संघ एक दर्जेदार मातब्बर संघ तुम्ही या आमच्या स्पर्धेसाठी पोचवल्यात. पानपराग उसगाव 2022 8व्या एडिशनमध्ये एक मातब्बर संघ आपण बघितलो. सत्पुरुष वाघुर्मे, ज्या वाघुर्मेची ग्रीन पार्क मैदानावरची स्पर्धा बघण्यासारखी असता. एक देखणा मैदान ज्यांका परमेश्वरान दिला. परमेश्वराचा वरदान लाभलेल्या वाघुर्मे गावाच्या निसर्गरम्य वाघुर्मे गावातलो हे संघ सेमीफायनलमध्ये जरी पराभूत झालात तरी अजून सीझन बाकी असा. पूर्ण सीझनसाठी तुमका आमचे शुभेच्छा असत. पानपराग उसगावचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रत्नाकरजी प्रभू साहेबांकडचे शुभेच्छा. सत्पुरुष वाघुर्मे संघ तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि फायनलमध्ये पोहोचणाऱ्या रॉयल वॉरियर्स काणकोण संघाचं अभिनंदन करून जाऊया दुसऱ्या सेमीफायनलसाठी. शान स्ट्रायकर्स वाडे आणि भूमिका वॉरियर्स काणकोण. कशी असतली